नमस्कार मित्रांनो, आज आपण कोर्टातून सत्य शोधताना प्राध्यापक एकनाथ रामदास गवाळे यांच्या पुस्तकावर चर्चा करणार आहोत. या पुस्तकाचं शब्दांकन मी स्वतः म्हणजे प्राध्यापक अनिल कवठेकर यांनी केलं आणि 1 जून 2017 रोजी आपण या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित केलेली होती. आज जवळजवळ 5 वर्ष या पुस्तकाला होत आहेत आणि अनेकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे. अनेकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण खऱ्या अर्थाने काही ज्यांचं वाचन चांगलं आहे, ज्यांना अभ्यासपूर्वक वाचन करतात आणि त्याच्यावर चर्चा करू शकतात, अशाही काही व्यक्तींबरोबर आपण बोलावं आणि या पुस्तकावर चर्चा व्हावी अशी माझी आणि लेखकाची एक इच्छा होती. त्या इच्छेमधून आम्ही हा कार्यक्रम घडवून आणला आणि आज त्याला एक मुहूर्त लागलेला आहे असं आपण म्हणूया. आज आपण या कार्यक्रमाला या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत पुस्तकाचे लेखक, ज्यांचं आत्मचरित्र आहे, ते आहेत प्राध्यापक एकनाथ गवाळे. नमस्कार. आणखी प्राध्यापक विनायक आबाळे, ते या पुस्तकावर बोलणार आहेत. इकडे बाजूला आहेत प्राध्यापक पंढरनाथ पाटील आणि प्राध्यापक आणि कवी बाळकृष्ण शिंदे. तर आम्ही सर्वजण मिळून या पुस्तकावर आता छानशी चर्चा करणार आहोत. खरं तर या पुस्तकातले काही थोडेफार मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून मी थोडीशी चर्चा करतो आणि नंतर आपण या चर्चेला प्रारंभ करणार आहोत. हे पुस्तक लिहित असताना जेव्हा मी शब्दांकन केलं तेव्हा अनेक वेळा सरांकडून ते सगळं ऐकत होतो आणि त्यातून जाणवलं की त्यांचे काही मुद्दे आले की जर मला लहानपणी शिक्षकांनी मारलं नसतं, त्या काळामध्ये सर असं म्हणतात की लाकडी रुळ असायचं आणि त्या लाकडी रुळाने मला मारलं म्हणून मी शिकलो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आताच्या काळात जे काही आनंददायी शिक्षण आहे तसं आनंददायी शिक्षण नव्हतं म्हणून मी शिकलो असं सरांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जर मारलं नसतं तर मी आज आमच्या दुकानामध्ये जोडे शिवण्याचं काम केलं असतं, पण तसं झालेलं नाही. शिक्षकांनी मला मारलं आणि मारणं ही प्रक्रिया विद्यार्थ्यांकरता चांगली आहे. आणि ते असंही म्हणतात त्या पुस्तकात की जर आमच्या वेळेला ज्या मुलांनी माराच्या भीतीने शाळा सोडली ते मात्र आता कुठेही नाहीत. बाकी त्यांच्या सोबत असलेले अनेक विद्यार्थी आज रेल्वेमध्ये म्हणा, सरकारी अधिकारी म्हणा, प्राध्यापक म्हणा, बँकेमध्ये म्हणा आणि स्वतः ते प्राध्यापक झाले अशा वरिष्ठ जागेवरती पोहोचलेले आहेत असं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या लहानपणाचा आणखी एक किस्सा या पुस्तकात आलेला आहे, तो म्हणजे मटक्याचा. म्हणजे त्या काळात मटका फार जोरात चालत होता. प्रत्येक गरीब माणसाला आपण लवकर श्रीमंत व्हावं असं वाटायचं आणि त्यातून मटका खेळला जायचा. त्यांचे वडील स्वतः मटका खेळत होते आणि त्यामधून त्यांनाही कळलं की मटका लावता येतो, पण त्यांना जमत नव्हतं. आणि त्या मटक्याचा त्यांनी छानसा किस्सा सांगितलाय, तो चर्चेमध्ये कदाचित पुढे येईलच. त्यांना खाण्याची पण फार हौस होती. एकदा ते त्यांच्या रिझल्टसाठी काहीतरी चालले होते शाळेमध्ये आणि त्यांच्याकडे ₹100 होता आणि त्यांनी एका हॉटेलमध्ये जाऊन आता खाण्याचा बेत केला. त्या हॉटेलच्या एका बाजूला, म्हणजे त्या हॉटेलचे टेबल इकडे बसले असतील, काही इकडे बसले असतील, एका टेबलावर काही मंडळी मटक्याच्या आकड्याबाबत चर्चा करत होती आणि ते असं म्हणत होता, त्यातला एक माणूस जो हुशार होता, मटक्याचा अभ्यास असेल त्याचा, तो असं म्हणत होता की आज जर तुम्ही हा आकडा लावला आणि त्यात वाक्य टाकले, घर विका, घोडं विका, दाड विका, काही विका, पण हा आकडा लावा. आणि मग हे लहान होते तेव्हा, मला वाटतं किती 11वीत होते, जुनी 11वी. त्यांनी निर्णय घेतला की हा जो ₹1 आहे हा लावायचा आणि त्यांनी तो मटक्यावर लावला. आणि त्या काळात म्हणजे कोणतं वर्ष होतं ते 1975 साली त्यांना ₹80 त्या मटकेवाल्याकडून मिळाले. आणि त्याचं एक छानसा उदाहरण पण त्यांनी सांगितलं की तो जो मटक्याचा कागद असतो लाल, तो कागद घेऊन जेव्हा ते त्या मटकेवाल्याकडे गेले तर त्यांनी विचारलं नाही की हा कागद तुझ्याकडे कुठून आला. अत्यंत प्रामाणिकपणे त्याने तो कागद घेतला आणि यांना ₹80 दिले. तर असा हा त्यांच्या जीवनातले अनेक मनोरंजक प्रसंग इथे आलेले आहेत. आणि ते ज्या पिंपळगाव हरेश्वर मध्ये बोर्डिंग मध्ये जे शिकायला होते तिथला पण त्यांनी छान किस्सा सांगितला की तिथे गोसावी नावाचा एक विद्यार्थी होता त्यांच्याच वयाचा आणि तो भूताखेताच्या फार छान गोष्टी सांगायच्या. तेही प्रसंग या पुस्तकामध्ये खूप छान आले आहेत. आणि मग जातीयतेचा पहिला चटका त्यांना 11वी पास झाल्यानंतर मिळालेला आहे, बसलेला आहे. म्हणजे 11वीला ते जेव्हा पास झाले तेव्हा शाळेमध्ये त्यांचा पहिला क्रमांक आला आणि त्या शाळेत अशी एक प्रथा होती की पहिला क्रमांक आलेल्या मुलाला काहीतरी बक्षीस मिळायचं, ₹125 बक्षीस मिळायचं. पण केवळ हे अनुसूचित जातीतले आहेत किंवा SC जातीतले आहेत म्हणून त्यांचा सत्कारच झालेला नाही. आणि ही जाणीव त्यांना पहिल्यांदा 11वी पास झाल्यानंतर झालेली आहे. नंतर मग त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे आज प्राध्यापक होऊन निवृत्त होत असताना त्यांनी अनेक ठिकाणी कामं केलेली आहेत, बाजारात कामं केलेली आहेत, मजुरीची कामं केलेली आहेत. तिथे पण त्यांची विनोदबुद्धी आपल्याला दिसते की ते जेव्हा बर्फ विकणाऱ्या माणसाकडे काम करत होते, रसवंती,
तेव्हा ते म्हणायचे की घामाच्या धारा घालवायला बर्फाच्या धारा घ्या, असे काहीतरी नवीन नवीन शब्द प्रयोग करायचे. तेव्हा तो जो गोळा असतो त्या गोळ्यावरती असं लाल लाल रस टाकतात आणि तो पिल्यानंतर आपले ओठ लाल होतात, म्हणून ते त्याच्यावरती त्यांनी कविता तेव्हा केली होती, लाल लाल बावली ओठाला चावली. हे सगळं असं काही बोलल्यावर मग लोक बघायचे आणि मग ते विक्री त्या माणसे चांगली व्हायची. म्हणजे त्यांच्याकडे तसं ते आर्थिक कौशल्य होतं. आणखी एक शब्द त्यांच्याकडून मला चांगला मिळाला की पीयूसी, म्हणजे आजच्या काळात जी पीयूसी प्रसिद्ध आहे, तर त्या काळात पीयूसी म्हणजे काय होतं, प्री युनिव्हर्सिटी कोर्स, असा एक कोर्स होता. तो कोर्स त्यांनी दिला आणि त्या काळामध्ये एक एस.टी. प्रधान नावाचे एक एसईओ होते. एस.टी. प्रधान मिलिंद कॉलेजला प्राध्यापकी होती आणि एसईओ होते आणि स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. त्यांचा दाखला, त्यांचा जातीचा दाखला, त्यांनी दिलेला जातीचा दाखला मान्य केला जायचा आणि त्याच्यावर स्कॉलरशिप मिळायची. म्हणजे इतकी चांगली अवस्था मराठवाड्यामध्ये एका एसईच्या माणसाला करता होती. आणि ते जे दुसरे त्यांना शिक्षण भेटले होते त्यांनी सांगितलंय की शिक्षणापलीकडचं जीवन काय असतं हे त्यांनी त्या माणसाकडून, ते प्राध्यापक भालेरावकडून शिकले. 1975 साली जी नामांतराची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पेटलेली होती, त्या नामांतराच्या चळवळीत पण त्यांनी अनेक वेळा मार खाल्लाय. त्यांना तुरुंगामध्ये घेऊन गेले, कधी तुरुंगाच्या बाहेर नेऊन तिकडे जंगलामध्ये सोडले, असे अनेक अनुभव आहेत. आणि मग हे सगळं पाहत असताना मग त्याच्यातला जो काही आंबेडकरी विचार आहे त्यातून ते असं म्हणतात की खरंच या देशात लोकशाही आहे का. म्हणजे 1975 साली त्यांना वाटत होतं की या देशात लोकशाही आहे का, आणि आज 2022 साली जरी आपण विचार केला तरी पुन्हा तोच प्रश्न येतो की खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत लोकशाही पोहोचलेली आहे का. तर असा सगळा त्यांच्या जीवनातला प्रवास. संस्थेचं त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. त्या संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे त्यांच्या फ्लेक्सवरती, याच्याकरताही त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. पण त्यांनी तो जिद्दीने केला आणि त्या फ्लेक्सवरती, पॉम्पलेट्सवरती बाबासाहेबांचा फोटो आणलेला आहे. आणि हे सगळं होता मग आपण प्रकरण क्रमांक 7 वरती येतो आणि तिथून खऱ्या अर्थाने यांच्या आयुष्यामधला जो काही लग्नाचा गदारोळ आहे, म्हणजे कोर्टातून सत्य शोधताना, मग हे सगळं कोर्ट या प्रकरण क्रमांक 7 पासून येतं. आणि मग हा जो आधीच्या प्रकरणामध्ये आलेला जो खुमासदारपणा आहे, हे विनोद आहे किंवा भूताच्या गोष्टी आहेत, हे सगळं थोडं आपण विसरून जातो. आणि मग कोर्ट, एक सामान्य माणूस, म्हणजे एक सामान्य माणूस, एक भावनाशील माणूस, एक हळव्या मनाचा माणूस, एक अव्यवहारी माणूस जेव्हा फक्त आणि फक्त आपल्या बायकोवर प्रेम करतो आणि व्यवहार बाजूला सोडतो, तेव्हा त्याला हे कोर्टातून सत्य शोधावं लागतं असं मला वाटतं. तर आता या सगळ्यांना काय वाटतं हे आपण बघूया. आपण आता चर्चेला सुरुवात करू. चला तर आता आपण कोर्टातून सत्य शोधताना हे पुस्तक वाचल्यानंतर या आमच्या मित्रांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहूया. तर आपण काही प्रश्नातूनच ही चर्चा करूया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आत्मचरित्र म्हणून या पुस्तकाचं काही वेगळेपण तुम्हाला वाटतं, काही सांगता येईल? नक्कीच. कोर्टातून सत्य शोधताना हे एक आगळं वेगळं असं आत्मचरित्र आहे. म्हणजे यापूर्वी अनेक आत्मचरित्र येऊन गेलेली आहेत. दलित आत्मचरित्र बलूतपासून सुरुवात झालेली आहे, आपण सर्वांनी ती वाचलेलं आहे. मग बलूत असेल किंवा तराळ अंतराळ असेल, आठवणींचे पक्षी असेल, गबाळ असेल, उपरा असेल, ही वेगळी आहेत. आणि याच्यापेक्षा एक वेगळं आत्मचरित्र कोर्टातून सत्य शोधताना हे आहे. आणि एका सर्वसामान्य कुटुंबातील, म्हणजे चर्मकार समाजातील एक सामान्य मुलगा एका प्रतित यश किंवा आपण असं म्हणूया विद्येचं माहेरघर असलेल्या या कल्याण डोंबिवली सारख्या शहरामध्ये येऊन प्राध्यापक बनतो. हा जो काही शैक्षणिक प्रवास, आणि या प्रवासामध्ये मग ज्या काही कौटुंबिक अडचणी आल्या त्या अडचणीवर प्रकाश टाकणारं असं हे आत्मचरित्र आहे. मी धन्यवाद देऊ इच्छितो प्राध्यापक एकनाथ गवाळे यांना. त्यांना सॅल्यूट आहे खरं तर माझा. त्यांच्या जीवनातील हा संघर्ष जर आपण वाचला तर आपल्या लक्षात येतं की 23 केसेस असताना हा माणूस आपलं शिक्षणाचं, ज्ञानदानाचं पवित्र कार्य अतिशय उत्तम पद्धतीने करतो. एवढ्या केसेस लढत असताना विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान या माणसाने होऊ दिलं नाही. ही सर्वात मोठी गोष्ट मला वाटते. म्हणून या पुस्तकाचं किंवा या आत्मचरित्राचं वेगळेपण आहे. अन्यथा आपल्या जीवनात एखादा प्रसंग घडला, आपण बऱ्याच वेळा ऐकतो की कौटुंबिक वाद झाला की मग वड्याचं तेल वांग्यावर निघतं, एखाद्या विद्यार्थ्याला मारहाण करतो, मानसिक संतुलन बिघडू शकतं, आणि मुलं चर्चा करतात, आज सरांचं काहीतरी बिनसलेले दिसतंय, आज जास्त भडकलेले आहेत, अशा प्रतिक्रिया आपण ऐकतो. पण प्राध्यापक
एकनाथ गवाळे यांच्या बाबतीत असं कुठे झालेलं नाही. एवढ्या केसेस अंगावर असताना, त्या लढत असताना आपलं मानसिक संतुलन बिघडून न देता आपलं कार्य कसं प्रामाणिकपणे करावं, मला वाटतं उत्तम आदर्श या आत्मचरित्रातून आहे. या प्रसंगातून जाणारं जर का कोणी असेल तर त्याला एक आदर्श मिळेल आणि म्हणून हे पुस्तकाचं वेगळेपण आहे. आणखी एक मुद्दा असा आहे, एका सर्वसामान्य कुटुंबातला हा मुलगा कुठल्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता, सरांनी प्रास्ताविकामध्येच उल्लेख केला की मटक्यासारखा जो भाग आहे, खरं तर आपण असं म्हणतो की मटका खेळणं हे चांगलं नाही आहे, हे त्यांनाही माहीत आहे, पण त्यांच्या त्या बालवयामध्ये आजूबाजूंचे जे काही चित्र त्यांना दिसत होती किंवा वडीलही कधी कधी त्यांना मटक्याचा आकडा लावायला पाठवत होते. एवढंच नव्हे तर त्यांचे आवडते जे शिक्षक होते त्या शिक्षकही मटका चालवत होते आणि ते अर्थात त्या शिक्षकाने देखील हे तारतम्य सांभाळलेलं आहे की समाजामधील माझी प्रतिमा डागाळू नये यासाठी गुपचूप येऊन गवाळ्यांच्या वडिलांकडे जाऊन ते आकडा लावायला सांगत असत आणि वडिलांनाही जमलं नाही तर मग मात्र ते या छोट्या गवाळीला सांगायचे आणि हा गुपचूप जाऊन तो आकडा लावायचा आणि यातनं मटक्याची ओळख झाली. अर्थात हे सांगण्यापाठीमागचा कदाचित सरांचा उद्देश असाही असावा की मुलांना असली कामं प्रौढ माणसांनी सांगू नये, जेणेकरून या वाईट गोष्टीकडे, म्हणजे तंबाखू आणायला सांगितलं तर तो मुलगा कधीतरी तंबाखू खाऊन बघणार, दारू आणायला सांगितलं तर 2 थेंब चाटून बघणार, असं होऊ शकतं. आणि माझ्या बाबतीत ते झालं. अर्थात मोह कुणाला होत नाही. 1 रुपयात 80 रुपये मिळाल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की नंतर मला मात्र कधीच ते पैसे लाभले नाहीत. अर्थात त्या अनेक किस्स्यांमध्ये त्यांनी सांगितलं की किंबहुना ते एका ठिकाणी असं म्हणतात, मटका खेळणारे माझे बाबा आणि माझे गुरुजी दोघेही श्रीमंत झाले नाही. येस येस, हे वाक्य फार महत्वाचं आहे सर. तुम्ही सांगितलेलं हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे की यातनं त्यांना हेच सांगायचं आहे की बाबा मटका चांगला नाहीये, कारण कोणीही श्रीमंत झालेलं नाही. माझं एखाद्या वाईट गोष्टीबद्दल बोलतात आणि ती वाईट काय ते पुन्हा स्पष्ट करतात. त्यामुळे हा मुद्दा आणखी तू जे म्हणालास ना की आपण दलित आत्मचरित्र जी पाहतो तर हे दलिताचं आत्मचरित्र नाहीये, व्यक्ती दलित आहे पण ते त्या पठडीतलं नाहीये. हा एक वेगळेपण आहे, मला तेच सांगायचं. या आत्मचरित्रामध्ये अजून एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आलं आणि ते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आत्मचरित्र लिहिताना तो लेखक आत्मस्तुतीकडे वळतो जास्त, बरं, आणि ते फार स्वाभाविक आहे असं मला वाटतं. पण तरी देखील त्याला एक वेगळं वळण देण्यासाठी, अजून नाण्याची दुसरी बाजू काय आहे हे कळण्यासाठी त्यामध्ये मग त्यांची आधीची पत्नी असेल, त्यांचा मुलगा बंटी असेल, त्यांचं देखील आत्मकथन ह्या पुस्तकामध्ये टाकलेलं आहे. हे मला वाटतं ह्या आत्मचरित्राचं एक वेगळेपण असावं. त्यांचा मूळ स्वभाव हा प्रामाणिक आहे. हा, आणि त्यांना असं वाटतं की मी प्रामाणिक आहेत ना तर माझ्या समोर असलेले पण सगळे प्रामाणिक आहेत आणि इथेच ते फसतात आणि हा सगळा गोंधळ होतो. हा मुद्दा आलेला नाही. आत्मचरित्र म्हणून एकदम छान पुस्तक आहे आणि सरांनी त्याच्यात ज्या काही गोष्टी मांडल्या आहेत ते मांडण्याच्या आधी मला फक्त एकच असं सांगावं लागेल की हे पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका, ते त्यांनी का लिहिलं, त्याचे 2 संदर्भ मला असे सांगता येतील की जे काही घडतंय किंवा रामायण घडलं ते एका स्त्रीमुळे, महाभारत घडलं ते एका स्त्रीमुळे आणि या पुस्तकाचा जन्म झाला तो सुद्धा एका स्त्रीमुळे, असं मला या पुस्तकाविषयी नक्की वाटतं. वेगळेपण पाहत असताना कधी कधी त्या पुस्तकातली एक निवेदन शैली असते, तर या निवेदन शैलीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तिचं काही वेगळेपण आहे की जनरल सामान्य असं वाटतं? नक्कीच वेगळेपण आहे. आत्मचरित्र हे जरी प्राध्यापक एकनाथ गवाळे यांचं असलं तरी या आत्मचरित्राचं जे शब्दांकन आहे ते प्राध्यापक अनिल कवठेकर यांनी केलेलं आहे. आणि एका लेखकाने, अर्थात जेव्हा दुसऱ्याचं आत्मचरित्र लिहायचं असतं तेव्हा त्याच्या भूमिकेत शिरावं लागतं, जणू काही त्याच्या त्या व्यक्तिरेखेत प्रवेश करावा लागतो. लेखक हा स्वतः प्रतिभावान असतो आणि तसे अनिल कवठेकर आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांच्या लेखणीचा प्रभाव त्यात जाणवणार आहे. परंतु या लेखकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे आत्मचरित्र आहे आणि या आत्मचरित्राच्या नायकाला, त्या व्यक्तिरेखेला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही किंवा त्या व्यक्तिरेखेवर अन्याय होणार नाही याची खबरदारी या लेखकाने घेतली आहे. आणि हे एका चतुर अशा लेखकाचं कौशल्य आहे असं मी म्हणेन. कारण जर का कदाचित या आत्मचरित्रामध्ये अनिल कवठेकर डोकावले असते
तर त्याची साहित्यिक पातळी उंचावली असती, जरूर, नक्कीच. मात्र त्या आत्मचरित्राला ते न्याय देऊ शकले नसते. आणि त्याचा बॅलन्स इथे लेखकाने इतका छान सांभाळलेला आहे की त्यांना पूर्णपणे जाणीव आहे की हे प्राध्यापक एकनाथ गव्हाळे यांचं आत्मचरित्र आहे. त्यांच्या भूमिकेतून, त्यांच्या मानसिकतेतून ते मला मांडायचं आहे आणि ते शेवटपर्यंत त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यामुळे साहजिक आहे, आपल्याला असं म्हणता येणार नाही निवेदिकाची त्याच्यावर छाप आहे. निवेदिकाने अतिशय चतुराईने ते पूर्णपणे एकनाथ गव्हाळेंच्या भूमिकेत मांडलंय. आणि हे मित्रा तुझं वेगळे पण धन्यवाद. जे वेगळेपण जे म्हणाल होता निवेदन शैलीतलं, त्याच्यामध्ये काही उदाहरणं मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावीशी वाटतात. जसं काही त्या ठिकाणी म्हणतात बघा की लिफ्ट मिळणार नव्हती पण गिफ्ट मिळण्याची खात्री होती. हे निवेदनातलं कौशल्य बघा. किंवा सेवानिवृत्त माणसाला हा जिवंत आहे असा दाखला डॉक्टरांकडून दरवर्षी घ्यावा लागतो. किंवा खाली आणखी बघा एका ठिकाणी असं म्हणतात ते माननीय ST प्रधान तसेच माननीय भगवान देशमुख सारख्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून दिले व धार्मिकतेचा कोश फोडून एका सुरवंटाने फुलपाखराप्रमाणे उडण्याचे आव्हान स्वीकारले. हे निवेदन शैलीच एक काम करत ना, ती उंचावण्याचीच उदाहरणं आहेत ही एक प्रकारची. किंवा अजून एक उदाहरण मला सांगायला आवडेल. संसारात वाजणारी भांडी म्हणजे संसाररूपी चित्रपटाचे जणू काही पार्श्वसंगीतच होत. किंवा काही ठिकाणी चित्रपटाची उदाहरणं, चित्रपट गीतांची उदाहरणं दिलेली आहेत आणि गव्हाळे यांची मानसिकता त्यावेळेस काय होती ती पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. हे लेखकाचं वेगळेपण आणखी त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतं, हे मात्र नक्की. निवेदन शैली अतिशय उत्तम आहे आणि त्यात दिलेले जे काही उदाहरण दाखले आहेत ते सिनेमाचे असो किंवा इतर सामाजिक दृष्टिकोन असो, ते अतिशय मार्मिक आहेत की जेणेकरून त्या प्रसंगाला ते परफेक्ट बसतात. आणि सरांच्या या आत्मकथेमध्ये त्यांची चपलकपणे मांडणी, तुमच्या शब्दांकन याच्यातनं ही परिणामकारकता या पुस्तकाची खूप चांगल्या प्रकारची आहे. आणि हे पुस्तक प्रत्येकाला, म्हणजे जे कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतायत पण एखाद्या प्रसंगाने नाईलाज असतो चढावं लागली तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल, मार्गदर्शक ठरेल आणि एका दीपस्तंभासारखं असेल असं मला वाटतं. बरोबर. आता या चर्चेनंतर पुन्हा असा एक प्रश्न येतो आणि तो प्रश्न यासाठी येतो की गव्हाळे सरांना जे काही अनेक मित्र आहेत, आपल्याला सगळ्यांना मित्र असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर काहींनी त्यांना असा प्रश्न विचारला की बाबा हे आत्मचरित्र तुम्ही कशाला लिहिलं. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की आत्मचरित्र वाचत असताना हे आत्मचरित्र लिहिणं का आवश्यक होतं असं तुम्हाला? नक्की हे आत्मचरित्र लिहिणं आवश्यक आहे असं मला वाटतं. किंवा हे वाचकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे की एवढ्या 23 केसेस, आपला याच्यापूर्वी उल्लेख झाला, 23 केसेस हा माणूस कसा लढला, त्याचं म्हणजे खरं तर कुटुंब सांभाळत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक संतुलन सांभाळणं. कारण कोर्टाची पायरी कुणीही चढू नये असं म्हणतात आणि कुणीही शहाणा माणूस कोर्टाची पायरी चढायला जात नाही. जेव्हा परिस्थितीच अशी ओढावते तेव्हाच चढावी लागते. मला वाटतं गव्हाळ्यांना काही हौस नव्हती की कोर्टात जावं, पण अचानक अशा पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये वादळ आलं की न भूतो न भविष्यती, त्याची कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती. आणि मग नाईलाजाने त्या प्रवाहात ते ओढले गेले आणि मग त्या केसेस कधी त्यांच्यावर झाल्या, कधी त्यांनी त्यांच्यावर केल्या. म्हणजे या 23 केसेस काय सगळ्या त्यांच्यावर झालेल्या आहेत असं नाही, त्यातल्या बऱ्याचशा केसेस यांनी पण केलेल्या आहेत तो न्याय मिळवण्यासाठी. जे त्यांनी शीर्षकामध्ये सांगितलंय की मला सत्य शोधून घ्यायचंय, मला कोर्टातून घ्यायचंय, मला न्याय मिळवायचा, माझं कुठल्याही प्रकारची चूक नसताना माझ्यावर अन्याय होतोय आणि मग त्या अन्यायाविरुद्ध मी गप्प बसलो तर मग मी आंबेडकर शिकलो काय? जो बालवयात त्यांनी आंबेडकर शिकलेला आहे की अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, ते लढण्याकरता हा संघर्ष आहे, त्याकरता ह्या केसेस आहेत. आणि मला वाटतं त्यामुळे हे आत्मचरित्र वाचलं गेलं पाहिजे, अनेकांपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. असं काही नाही की सामान्य माणसाने आत्मचरित्र लिहू नये. मोठी माणसं असतात, विद्वान माणसं असतात, तेच फक्त आत्मचरित्र लिहू शकतात, त्यांच्याच आयुष्यात फार मोठ्या घडामोडी घडतात असं काही नाही. अत्यंत सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये देखील घडामोडी घडतात आणि एका शिक्षकाच्या आयुष्यामध्ये घडलेली जी काही घटना आहे ती फार वेगळी आहे. मला वाटतं 4 चौघांच्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात ते, मात्र तरी सुद्धा हे वेगळेपण आहे की बाबा. आणि शेवटच्या प्रकरणात सांगतात ते उल्लेख करतात 23 केसेस कशा झाल्या, कुठे झाल्या ते सांगताना ते सांगतात की जर कोणावर
अशा प्रकारचा प्रसंग आला तर अशा परिस्थितीमध्ये आपण कसं वागावं असं त्यांचं मत आहे की बाबा धीर न सोडता आपण या केसेस कशा लढाव्यात. एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की वकिलाला सुद्धा सगळ्या खऱ्या गोष्टी सांगू नयेत त्या कोर्टात सांगाव्या. मग हा अनुभव आहे कोर्टाची पायरी पहिल्यांदा चढणाऱ्या माणसाला हे आत्मचरित्र वाचलेलं असेल तर बऱ्याच अंशी की मला वाटतं एक वकीलच भेटतोय या पुस्तकाच्या माध्यमातून, एक मार्गदर्शनच मिळतं, एक फुकटात मिळणारा वकील आहे मी म्हणेल हे पुस्तक. म्हणजे मी तर म्हणेन पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिल्यानंतरच तिथूनच गव्हाळे सर काय म्हणू इच्छितात किंवा त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ते काय सांगू इच्छितात ह्याची उत्कंठा आपल्याला लागते. जसं तुम्ही म्हणालात की दिशा दाखवणारं हे पुस्तक आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये एकदा माझ्यावर म्हणजे आमच्या जमिनीचा जो एकदा ती केस 10 वर्ष लढलो, पण ती लढताना मी इतका हताश झालो होतो शेवटी. पण जर कदाचित असं पुस्तक जर त्यावेळी माझ्या हातात जर पडतं तर मला खरंच उभारी आली असती सर. इतकं म्हणजे तुम्हाला काय म्हणतात ना आत्मबळ देणारं ते पुस्तक आहे. आणि शिक्षक हा एक संवेदनशील प्राणी आहे तसं पाहिलं तर. तो फार थोड्या घटकाने थोड्या अपयशाने पण कधी कधी खचून जाऊ शकतो, पण असं पुस्तक त्याला बऱ्यापैकी बळ देऊ शकतं, उभारी देऊ शकतं असं मला वाटतं. थोडस तुमच्या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा थोडस वेगळं बोलू इच्छितो कारण विषय निघालाय म्हणून, मुखपृष्ठाबद्दल मुद्दा आला म्हणून. या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे जे अप्रतिम आहे, मला वाटतं मानसी हळवे हिने हे मुखपृष्ठ तयार केलंय. या मुखपृष्ठाकडे पाहिल्यानंतर खरं तर त्या न्यायदेवतेच्या तराजूतील त्या विस्कटलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि फार पार्श्वभूमीवरती पती आणि पत्नी विभक्त होताना त्यांची 2 दिशेला असलेली ती काळवंडलेली जी काही प्रतिमा आहे त्यातनं या मुखपृष्ठातनं कल्पना येते की हे पुस्तक नेमकं कोणत्या विषयावरती आहे. बऱ्याच वेळा कोर्टातून सत्य वेगवेगळी शोधू शकली जाऊ शकतात, पण इथे मात्र हे कौटुंबिक काहीतरी वाद आहे आणि त्याच्यातनं मला वाटतं हे आणि मध्ये ते काय म्हणूया तुकडा पडला वीज म्हणूया की 2 दिशेला 2 निर्णय विध्वंस आहे. 2 दिशेला दोघे जण फेकून दिले. मला वाटतं एखाद्याच्या आयुष्यात असं चक्रीवादळ यावं त्या वावटळीत असे 2 दिशेला 2 प्रेमी जावेत तसं काहीच आहे हे पटकन जाणवतं. म्हणून मला वाटतं ते मुखपृष्ठ ज्या तुमच्या मानसी हळवेने केलंय तिचं जरूर अभिनंदन करायला हवं. अतिशय उत्तम असं मुखपृष्ठ. आणि मला मुद्दाम सांगा असं वाटतं की त्या मुखपृष्ठामध्ये असलेले ते त्या अंध न्यायदेवतेच्या हातामध्ये असलेला तराजू तो खरं तर एका बाजूला झुकलेला असतोय. इथे मात्र तो समांतर पातळीत दिसतोय आणि मग पुन्हा एकदा वाचकाची उत्कंठा पुन्हा ताणली जाते. बापरे न्याय मिळालाय की काय, आणि मग मिळालाय तर कोणत्या परिस्थितीने, आणि जर न्याय मिळाला आहे तर मग हे एवढे उद्विग्न होऊन पुस्तक लिहिण्याच्या भूमिकेत काय शिरले असावे असं एकीकडे वाटतं. हे ऐकल्यानंतर मी खरंच अभिनंदन करतो मानसी हळवे या मॅडमचं. कारण जेव्हा मुखपृष्ठाची संकल्पना आली तेव्हा मी त्यांना माझ्या थोडक्यामध्ये त्यांना एक अर्धा तासामध्ये पूर्ण जीवनपट उलगडला आणि त्यांना मी सांगितलं की अशा पद्धतीचं हे मुखपृष्ठ हवं आहे. त्यानंतर त्यांनी 2 ते 3 प्रकारचे मुखपृष्ठ तयार केले. मग त्यामध्ये मी काही बदल सुचवला आणि शेवटचं मुखपृष्ठ पास झालं. पण नंतर आणखी त्या गेल्या 2 दिवसांतर परत मला काही गोष्टीची जाणीव झाली की त्यावर या गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्यात. तर त्याच्या मागचा उद्देश असा आहे की शुभांगी सोबत मी काही आनंदाचे क्षण उपभोगले. आम्ही दोघांनी खूप आनंद उपभोगलेला आहे, सांसारिक आनंद उपभोगला आहे, फिरण्याचा आनंद उपभोगला आहे. ते आणि त्या आनंदातून जे आम्हाला एक परमेश्वरानं नियतीनं जे आम्हाला एक चांगलं सुंदर आणि सुदृढ फुल आम्हाला दिलं त्याचा सुद्धा त्या मुखपृष्ठामध्ये ओझरता का होईना उल्लेख असावा यासाठी मग ह्या गुलाबाच्या पाकळ्या टाकायला सांगितलं. तर या मुखपृष्ठाच्या जे मागचं मलपृष्ठ आहे यामध्ये जे दाखवलेलं आहे जसं वीज आहे, पाऊस आहे, हे आहे,
तर हे जीवनामध्ये हे प्रत्येका जीवनामध्ये येतात आणि हे येणार हे लक्षात घेऊनच आपण वाटचाल करायची आहे किंवा माझ्या जीवनामध्ये असं होणार नाही आणि अचानक तसं झालं तर तो माणूस गांगरून जातो आणि त्या गांगरल्यामध्ये तो कदाचित सावरत नाही आणि तो न सावरल्यामुळे किंवा भावनिक त्याने काही निर्णय घेतल्यामुळे तो फार अडचणीत येतो, फार नुकसानीत येतो, कधी कधी आयुष्याचा शेवट सुद्धा करण्यापर्यंतची पाळी येते आणि ही पाळी माझ्यावर आलेली होती. परंतु मी बाबासाहेब आंबेडकरांच्या महाविद्यालयामध्ये शिकल्यामुळे बाबासाहेबांनी जर एवढं मोठं कार्य केलं, एवढे मोठे आपल्यावर, तर मी तेव्हा बाबासाहेबांच्या समोर त्यांचा चेहरा समोर आल्याचं की या व्यक्तीने जीवनामध्ये एवढे मोठे संघर्ष केले तरी या माणसाला कधी वाटलं नाही की मी आत्महत्या करू का किंवा हे सर्व सोडून देऊ का. लढत राहिला आणि एक मी वाक्य ऐकलं होतं की आमच्या प्राध्यापक भगवान देशमुख, प्रिन्सिपाल भगवान देशमुख यांच्या तोंडून जेव्हा ते आम्हाला स्टँडअपला 1975 साली स्टँडअप झाला मार्च महिन्यात, तेव्हा ते आले तेव्हा त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं की ट्राय अगेन अँड अगेन, ट्राय अगेन अँड अगेन, ॲटलिस्ट यू विल सक्सीड. आणि मग काही वेळेला हे असे वाक्य आठवायचे, मग मी जो माझ्या मनामध्ये जे निराशेचे विचार यायचे ते घालून टाकले. आणि या ठिकाणी हे जे तराजू दाखवलेला हा समांतर तराजू दाखवलेला आहे. कोर्टातून सत्य शोधताना म्हणजे कोर्टामध्ये कधी कधी आपल्याला अन्याय होतो, आपल्यावर कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण हे न केलेलं नसताना सुद्धा केवळ साक्षी पुराव्यांच्या याच्यावर किंवा त्यावेळेला जी साधारणतः जी जजच्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये जी एक प्रकारची जजची मानसिकता असते फेवर करण्याची, त्यासाठी ते एखाद्या वेळेला असा निर्णय देतात. पण त्यामुळे त्या माणसाचं किती आयुष्य बदलू शकतं, त्यामुळे त्या माणसाचं किती आयुष्य बदलू शकतं किंवा तो किती मागे जाऊ शकतो. कारण त्या एका निर्णयामुळे मी 7.5 वर्ष मागे गेलो. ऐन उमेदीचे वर्ष, ऐन तारुण्याचे वर्ष, ऐन कमाईचे वर्ष, ऐन काहीतरी लिहिण्याचे वर्ष. तसं मी कॉलेजमध्ये असताना छोट्या छोट्या कविता करत होतो, तसं त्या आमच्या मॅगझिनमध्ये दरवर्षी यायच्या. तर ह्यावर त्याचा सर्व परिणाम होतो. तेव्हा कमीत कमी कौटुंबिक बाबतीमध्ये की जी स्त्री 5 वर्ष त्या माणसाबरोबर राहिली, 5 वर्षामध्ये त्या स्त्रीनं एकही तसं पत्र कुणाला पाठवलं, आई वडिलांना पाठवलं नाही किंवा कुणालाही पाठवलं नाही, 5 वर्षामध्ये एकही पत्र पाठवू शकले नाही. अशा केसमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा मिळते आणि मग तो व्यक्ती निराश न होता वरच्या कोर्टात जातो आणि वरच्या कोर्टात त्याला न्याय मिळतो. आणि म्हणून मी हे तराजू दाखवले हे ते समांतर आहे की तुम्हाला न्याय मिळेल म्हणून माणसाने खचू नये, शेवटपर्यंत लढावं, तुम्हाला कुठे ना कुठे न्याय मिळतो. आणि म्हणून त्यासाठी तराजू समांतर दाखवले. आणि हा जो तडा गेला, हा तडा योग्य वेळी विश्वासाला तडा गेल्यानंतर तो जर लवकरात लवकर जर ते सबमिट झाला तर तो तडा थोडाफार बुजला जातो. पण त्यामध्ये जर कालावधी गेला आणि तर तो तडा बुजणं थोडंसं कठीण जातं. आणि मला आणखी या निमित्ताने हे सांगायचं आहे की पती पत्नीच्या कोर्ट कचेऱ्यामध्ये भांडणामध्ये पतीचाही विजय होत नाही, पत्नीचाही विजय होत नाही. खूप महत्वाचा मुद्दा आहे. पतीचाही विजय होत नाही, पत्नीचाही होत नाही. कारण का की त्यांनी आयुष्य काढलेलं असतं 4 ते 5 वर्ष आणि त्या एकमेकांच्या त्या खूप जवळ असतात. आणि असंच मध्ये एखाद्या काही गोष्टीमुळे ती गोष्ट जास्त तिचा पराचा कावळा म्हणतात तो झाल्यामुळे जर अशा पद्धतीने आपण कोर्टात गेलं तर त्यामध्ये खूप दोघांचंही नुकसान होतं. म्हणून जरी मला पहिल्या याच्यामध्ये म्हणजे काय तालुका कोर्टामध्ये जरी मला 1 महिन्याची शिक्षा झाली, जरी 1 महिन्याची मला शिक्षा झाली तरी वरच्या कोर्टामध्ये मला निर्दोष सोडण्यात आलं. तेव्हा अशा वेळेला जी मानसिकता माणसाची निर्माण होते ती मानसिकतेवर भावनिक न होता कंट्रोल करणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जो तडा गेला तो तडा नंतर जरी मला न्याय मिळाला तरी तो तडा आपण सांधण्याचा प्रयत्न केला तरी तो पहिल्यासारखा होऊ शकत नाही, सांधला जाऊ शकत नाही. हे एक मला म्हणायचं. म्हणून मी नाही म्हणतो की पती पत्नीच्या भांडणामध्ये
दोघांचाही पराजय आहे, दोघांचीही हार आहे. भलाही ते कोर्टानं पत्नीकडून निकाल देऊ दे की पतीकडून निकाल देऊ दे, निकाल हा दोघांच्या दृष्टीनं हा हानिकारकच आहे, नुकसानदेयच आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून आपण जी पती पत्नीने जी एकांतात जे क्षण घालवलेले असतात, जे आनंदाचे क्षण असतात, ते आनंदाचे क्षण या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला की या आनंदामध्ये हा आनंद आहे हा आपण द्विगुण प्रत्येकाने यावरून बोध घ्यावा, की आनंद टिकवण्याचा प्रयत्न करावा. आणि दुसरं एक महत्वाचं की काही संसाराच्या बाबतीमध्ये काही बाबतीमध्ये आपण जास्त भावनिक विचार न करता किंवा निर्णय न घेता तो त्या वेळेच्या परिस्थिती पातळी घेतला पाहिजे, म्हणजे आपलं नुकसान टळतं. म्हणून माझं ह्या पुस्तक लिहिण्यामागचं जो कारण आहे ते मला अर्थातच पुस्तक कवठेकर सरांमुळे आणि कवठेकरांमुळे पूर्ण होऊच शकलं नसतं. याच्यामध्ये त्यांचा जवळजवळ म्हणजे 90% त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या सहभागामुळे जे पुस्तक निर्माण झालं आणि ते पब्लिश करता आलं, की तुम्ही त्या वेळेला माझ्याप्रमाणे भावनिक निर्णय न घेता तुम्ही तुमच्या व्यावहारिक पातळीवर निर्णय घ्या. त्यामुळे मला जे संकट आले किंवा माझे जे 7.5 वर्ष वाया गेली किंवा माझे जे उमेदीचे जे वर्ष होते किंवा काहीतरी करून दाखवण्याचे वर्ष होते ते वाया गेले, ते तुमचे जाऊ नये म्हणून प्रॅक्टिकली तुम्ही विचार करावा, यासाठी हे पुस्तक आहे. दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी माझ्या मुलाने माझ्यावर बरेचसे आरोप केले आणि ते सर्व आरोप कसे खोटे हे मी पुराव्यानिशी त्याला दाखवून दिलेले आहे किंवा पुढच्या प्रकरणामध्ये ते आलेलं आहे. तेव्हा मुलांवर सुद्धा मुलं जे आहेत, मुलं खरंच चांगली असतात, परंतु मुलांना जे भडकवणारे आपले जवळचे नातलग असतात की जे आपल्या प्रगतीला जळतात किंवा आपल्याशी त्यांचा जमत नाही, असे लोक मग काय करतात, ते म्हणतात ना घर का भेदी लंका झाले, त्याप्रमाणे माझ्या मुलावर त्यांनी तसं केलेलं आहे. परंतु दुर्दैव असं की त्याला ते म्हणजे 24-25 वर्ष होईपर्यंत सुद्धा त्याला ते समजून नाही आलं. तेव्हा त्याला अनुभव असताना सुद्धा मी त्यासाठी काय काय केलेलं आहे हे त्याच्यात आलेलं आहे. त्यांनी एवढंच आहे की मुलांनी असं एवढं खोटं नाटक आपल्या दुसऱ्यांच्या सांगण्यानुसार करू नये किंवा त्यांनी त्याचा विचार करावा बोलत असताना, करत असताना. शेवटी काय आहे की ब्लड रिलेटेड रिलेशन असतं. उद्या जर त्याला काही थोडी जखम झाली तर त्याची जी टीस आहे ती मलाच लागणार आहे जेव्हा मला ते माहिती होईल. तेव्हा अशा बाबतीमध्ये की पालकांनी सुद्धा किंवा ज्यांच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतील त्यांनी मुलांकडून सुद्धा सावध असलेलं बरं. आणि मी तर आणखी शेवट सांगेल की मुलांच्यावर अजिबात अवलंबून राहणे. आपण पैसा कमवा, आपण इन्कम कमवा, परंतु आपल्या रिटायरमेंट नंतर म्हणा किंवा आपले हातपाय पडल्यानंतर साधारणतः 55-60 वर्षानंतर आपल्याला मिळकत दर महिना काहीतरी मिळत राहील अशा प्रकारची अरेंजमेंट आपण करणं आवश्यक आहे. मुलांच्या भरोश्यावर अजिबात आपलं जे नंतरचं आयुष्य आहे ते अजिबात घालवू नये. मी ह्या निमित्ताने आणि या पुस्तकाच्या निमित्तानं सांगू शकेल. आणि ज्यांनी हे ऐकलं त्यांचे म्हातारपणी दिवस चांगले जातात, ज्यांनी नाही ऐकलं ते जाऊ नाही शकत, त्यांना फार त्रास होतो असं मला या दृष्टीवर सांगायचं आहे. धन्यवाद की तुम्ही याचं म्हणजे परीक्षण करतायत किंवा जी चर्चा करतायत त्यातूनही मला एक आनंद मिळतो आहे की हे पुस्तक लिहिल्यामुळे की 2 लोकांना 3 लोकांना कोणी बरं वाटतं. वास्तविक पाहता हे पुस्तक लिहिल्यानंतर याची माझ्या घरच्यांचीच माझी एक पुतळी सोडून बाकीच्यांची प्रतिक्रिया अशी, माझे भाऊ, माझे वहिनी, माझे जवळनातलं, अरे बाबा कशाला लिहिले तू, घरातल्या गोष्टी कशाला बाहेर आणल्या. अरे पण मग माझं एक म्हणणं आहे की जीवनामध्ये जन्म झाला, नोकरी केली, व्यवसाय केला, मुलं झाले, म्हातारपणाला मरून गेला, बस समजा एवढं जीवन आहे का आपलं, हेच जीवन आहे का. अरे आलं तर काहीतरी केला, काहीतरी विशेष करून दाखवा, कारण हा जन्म आपल्याला परत मिळणार नाही. मी त्यांना हे सांगतो की जे आहे ना यातून एका जरी व्यक्तीला या पुस्तकाचा फायदा आला त्याच्या सांसारिक जीवनामध्ये किंवा त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये, तरी माझं पुस्तक लिहिणं सार्थक झालं असं मी समजेन. आणि सुदैवानं मला बऱ्याच वेळेला जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याचं समीक्षण दैनिक सम्राटमध्ये आलं त्यावेळी मला उस्मानाबाद, हैदराबाद, नागपूर
इकडे कोल्हापूर वगैरे इथून फोन आले आणि त्यांनी पुस्तकाची मागणी केली. तेव्हा जरा जसजसं मला त्यांचं शक्य होईल त्या त्या पद्धत पत्ता मिळाल्यानंतर मी त्यांना ते पुस्तक विनामूल्य पाठवलंय आणि त्यांच्या या बाबतीमध्ये प्रतिक्रिया चांगल्या आलेल्या आहेत. असं या पुस्तक लिहिण्यामागचा हा थोडक्यात उद्देश आहे. जेव्हा आपलं सर्वांचं आभारी आहे की आपण सत्यनिष्ठेतून म्हणजे एका बाजूनं नाण्याच्या जशा दोघ्या बाजू पाहिल्या जातात तसं तुम्ही दोघं बाजू बघून याचं समीक्षण करताय. याचं मला खरं मनस्वी आनंद होतोय की आपल्या पुस्तकावर सुद्धा कोणीतरी काहीतरी कसं का होईना बोलतायत, सांगतायत, चर्चा करतायत. धन्यवाद. आपला जो प्रश्न होता त्याच्यावर आता सरांनी मुखपृष्ठाबद्दल सांगितलं, तुम्ही सांगितलं आणि बाळकृष्णाने सांगितलं मुखपृष्ठाबद्दल. तर ते सर बोलत असताना मला जाणवलं की या पुस्तकामध्ये ज्या इथे आता पाकळ्या दिसतात, गुलाबाच्या पाकळ्या, त्याचा उल्लेख त्यांनी केला. तर हेच मला सांगायचं की सरांच्या स्वभावामध्ये ही सगळ्यात मोठी गडबड हीच आहे की ज्या बाईमुळे त्यांच्यावर 23 केसेस झाल्या तरी पण त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल अजून गुलाबाच्या पाकळ्या आहेत. आणि हे ह्या 23 केसेस होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे की म्हणजे त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतरचा जो प्रसंग आहे त्यावेळेस ते तिला नागिण वगैरे म्हणतात आहे, असं तसं की नागिण आहे, तिच्या विश्वास ठेवून आहे. आणि परत एक 10-12 पानं गेल्यानंतर त्यांना परत त्या गतकाळातल्या स्मृती आठवतात की आपण तिच्यावर खूप सुखात संसार केला होता. तर म्हणजे भावनिक जरा अति इमोशनल जी माणसं म्हणतो ना, तर अति इमोशनल माणसामुळे हा एक आपल्याला 23 केसेस होण्याचा फार मोठा तोटा आहे. आणि म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे म्हणतात, ते नेहमीच म्हणतात की तुम्ही व्यावहारिक पण असायला पाहिजे. इमोशनल तर असायला पाहिजे पण व्यावहारिकता पण असायला पाहिजे. ठीक आहे ना की एखादी घटना घडली तर ती तिथपर्यंत की माझी बायको होती, संपला, आता विषय संपला. पण त्यांचं ते अजूनही जात ते गुलाबाच्या पाकळ्या अजून आहेत आणि त्या पाकळ्या जशा पुस्तकात ठेवतो तशा त्यांच्या हृदयात आहेत त्या. आणि गुलाबाच्या पाकळ्या मुख्य म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि असं म्हणतात प्रेमाचा रंग गुलाबी असतो. मात्र शेवटच्या प्रकरणात, ओशोच्या प्रकरणामध्ये त्यांनी हे कबूल केले बरं का सर. त्यांनी कबूल केलंय की मी भावनाप्रधान असल्यामुळेच कदाचित माझ्यावरती हे प्रसंग आले. आणि ओशो जर मी अगोदर वाचला असता तर कदाचित माझ्या आयुष्यात हे घडलं नसतं. हे त्यांनी कबूल केलेलं आहे. 100% हे कबूल केलेलं आहे. 100%. किंवा आणखी जर आमची कवठेकर सरांची, अनिल कवठेकरांची माझी अगोदर जर सरां साधारणतः 92, 93, 95च्या दरम्यान जर आमची अशी मैत्री झाली असती तर 23 केसेस झाले नसतात. 7-8 केसेसमध्ये सर माटोपला असता असं. आणि मी म्हणजे संपत्तीनं सुद्धा खूप श्रीमंत झालो असतो. ती संपत्ती शरीराची असो, पैशाची असो, दागिन्याची असो. कारण त्यांच्या सान्निध्यात जेव्हा मी आलो तेव्हा ज्या 3, 4, 5, 6 केसेस चालू होत्या त्या सोडून दिल्या मी. त्याच्या नादी लागलो नाही, त्या अजून चालत राहिल्या असत्या. जेव्हा त्यांच्या संपर्कात आलं, जेव्हा त्यांचं मला ते म्हणजे फिलॉसॉफी वैचारिक फिलॉसॉफी आणि त्यांची प्रॅक्टिकल फिलॉसॉफी आहे. हे विशेष आहे की ते रिक्षा चालवून कसं करून काय त्यांनी बी कोणत्या परिस्थितीतून अभ्यास केला, शिकला, ते शिकले. आणि त्यांच्याजवळ जी बैठक आली ती निर्णय घेण्याची, ती मी तो सांगतो की माझ्याकडे अजून बी नाही. माझा आता 64 वय आहे. पण त्यांना ते त्या वेळेला जो योग्य निर्णय घेण्याची जी त्यांची ती जी पॉवर आहे किंवा जो तो ठामपणा आहे तो अजून सुद्धा 64 वर्ष होते तरी बी माझ्यामध्ये आला नाही. इमोशनल त्यामुळे ती गडबड आला तो 10%. आता सध्या त्यांच्या संपर्कात आहे 7-8 वर्षापासून, त्यामुळे 10-20% आला माझ्यामध्ये. तर तो मुद्दा असाच परत आणतो मी मुद्दा यासाठी की त्यांना अनेक नातेवाईकांनी हाच प्रश्न विचारला की तुम्ही कशा करता लिहिता. तर त्यांना त्याचं उत्तर मी दिलं की आपली महात्मा गांधी दी एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे, महात्मा गांधी विद्यालय, त्याच्यात ज्युनियर कॉलेजला ते होते. तर या कॉलेजमध्ये आतापर्यंत 350 ते 400 शिक्षक रिटायर झाले. तर म्हटलं त्यापैकी किती लोकांचं असं लिखित आत्मचरित्र आहे. हो, पहिला मुद्दा. 450 लोक रिटायर झाले, कुणाचंच नाही. पहिला झाला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हटलं की याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमच्या अनेक पिढ्यांना शोधतील की आमचा बाप, आजोबा, पणजोबा चुकीचा होता की बरोबर होता, पण असा एक माणूस होता की ज्याचं पुस्तक होतं. त्यामुळे पुस्तक लिहिणं का आवश्यक आहे तर ते कित्येक पिढ्यांचा ठेवा आहे. तुमचा खर्च होतो, किती लोक वाचतात ते माहित नाही, पण वाचलं जातं आपल्याला कळत नाही. काही प्रत्येक व्यक्ती प्रतिक्रिया देत नाही किंवा प्रत्येक पुस्तकावर अशी सुंदर चर्चा घडून येत नाही. कारण चर्चा घडून येण्यासाठी पण तयारी करावी लागते. पुस्तक वाचणं ही गोष्ट वेगळी, पण चर्चेसाठी पुस्तक वाचणं म्हणजे असे मुद्दे वगैरे काढावे लागतात. त्यामुळे या सगळ्यातून
पुस्तक लिहिणं हा जो त्यांनी घेतलेला निर्णय होता हा योग्य होता. आणि म्हणून आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कारण या एकच मिनिट हा, बोला. सर. याच मुद्द्याला धरून मी बोलतो की बरेच वाचक असे असतात की कथा कादंबऱ्यांमध्ये रमत नाही, ते आत्मचरित्र वाचतात. आत्मचरित्र आणि आत्मचरित्र म्हणजे आत्मपरीक्षण असतं कुणातरी एका व्यक्तीचं. मला वाटतं बाळकृष्णाच्याच एका कवितेमध्ये तो असं म्हणतो, एकदा तरी स्वतःशी बोललं पाहिजे, अंतर्मनाचं कुलूप स्वतःच खोललं पाहिजे. आणि हे अंतर्मनाचं कुलूप यांनी खोललेलं असतं आणि ते खरं तर इतरांपर्यंत जाणं गरजेचं असतं. काय पाटील सर, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, बरोबर. तर हा जो चरित्राचा मुद्दा होता ना, मी सुरुवातीच्या काळात माझ्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी 13वीला ऍडमिशन घेतलं ना, तर पहिल्या 6-7 महिन्यामध्ये मी सगळे चरित्र आत्मचरित्रच वाचले. आणि तो फायदा होतो की एक अख्खा माणूस आपण वाचतो. त्यामुळे तुमचं आत्मचरित्र हे मलाही उपयोगी पडलेलं आहे. आणि तो वेगळा विषय, मी कसा उपयोगी पडले ते नंतर सांगेल, आताचा तो विषय नाहीये. तर ज्या बाईमुळे किंवा ज्या यांच्या मनात आता म्हणजे काही वर्षापर्यंत असलेल्या शुभांगी नावाच्या बाईमुळे हे सगळं घडलं, तर ती या पुस्तकाची किंवा आत्मचरित्राची नायिका आहे की खलनायिका आहे, आता मी त्याच्यावर बोलत नाही. पण तिच्याविषयी तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न आपण घेऊया. या शुभांगी नावाच्या नायिकेविषयी की खलनायिकेविषयी तुम्हाला काय वाटतं याच्यावर आपण चर्चा करू. शुभांगी हे आकलना पलीकडेचं कॅरेक्टर आहे असं मला वाटतं. जे 5 वर्ष अतिशय सुखात संसार केलेल्या नवऱ्यालाही शेवटी कळलेलं नाहीये, ते वाचकालाही कुठेतरी कन्फ्यूज करणार असं वाटतं की इतकं प्रेम करणारी ही तरुणी, इतकी भरभरून प्रेमपत्र लिहिणारी त्यांची पत्नी एका सेकंदात बदलते हो. म्हणजे डबा करून देते, संध्याकाळी येताना एखादी पालेभाजी घेऊन या आणि बंटीसाठी काहीतरी खेळणं घेऊन या असं म्हणणारी पत्नी, अतिशय आनंदात हा माणूस जातो, येताना मेथीची भाजी घेऊन येतो, एक खेळणं घेऊन येतो बंटीला. आणि आल्यानंतर त्याला कळतं की घर अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि पोलीस घ्यायला येतात आणि त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. आणि तेव्हा त्यांना कळतं की हिच्या डोक्यात हे षडयंत्र चालू होतं, हे शेवटपर्यंत कळू दिलं नाही. आणि अशा वेळेस ही नायिका आपल्याला कळत नाही, म्हणून ती खलनायिकेकडे थोडंसं. पण काही ठिकाणी पुन्हा यांच्याच वक्तव्यावरून असं वाटतं की ती खलनायिका नाहीये, खलनायिका आहे तो तिचा बाप आहे. कारण या बापाला हे कोर्ट कचेऱ्या खूप आवडत आहेत आणि या कोर्ट कचेऱ्याच्या भानगडीमध्ये किंवा कदाचित त्यांचं आणि भांडण झालं सासऱ्याचं आणि जावयाचं, तर त्या भांडणाचा एक इगो कुठेतरी धरून बसले ते. आणि मग त्यामध्ये आपल्या मुलीचं वाटोळं होतंय संसाराचं, त्याचा विचार न करता त्या माणसाने केवळ सूडबुद्धीने हे केलं. आणि मला वाटतं कधी कधी आपण म्हणतो ना की माणसाने एवढे आज्ञाधारक असू नये. शुभांगी एवढी अति आज्ञाधारक, ती एवढी आज्ञाधारक आहे की वडिलांच्या पुढे ती गेलीच नाही. आणि या आत्मचरित्रातून कळतं की दुसरं लग्न करण्याची सुद्धा हिंमत तिने वडील जिवंत असेपर्यंत केले नाही. आणि अशी कोणती अशी आई आहे की ती स्वतःच्या मुलीला सांगेल की तू पळून जा आता तुझ्या नवऱ्याकडे. म्हणजे एकंदरीत पाहिलं ना तर या पुस्तकातून, या आत्मचरित्रातून जर आपण व्यवस्थित एक कथा काढली ना, तर आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात इतके धक्के देणारे प्रसंग आहेत असं मला काही चित्रपट आठवतं. म्हणजे एक माणूस संध्याकाळी मेथीची भाजी घेऊन येतो, बायकोनी सकाळी त्याला सांगितलंय, आणि संध्याकाळी त्याला त्या बायकोने त्याच्यावर कंप्लेंट केलेली आणि तो जेलमध्ये जाऊन बसतो. हा जो प्रसंग आहे. आणि शिवाय ती जेव्हा ही पहिल्यांदा त्या मुलीला बघायला गेली, शुभांगी नावाच्या मुलीला बघायला गेले, तर तिचे डायलॉग मी लिहिले तिथे की ते तिला प्रश्न विचारतात. म्हणजे हा एक सामान्य माणूस आहे, त्याला एक असं त्याचं स्वप्न आहे की आपली बायको कशी असायला हवी. म्हणून तो जेव्हा बायकोला भेटायला जातो पहिल्यांदा, तेव्हा प्रश्न विचारतो की बाबा तुमच्या भविष्याविषयी, लग्नानंतरच्या स्वप्नाविषयी काय कल्पना आहे. तर त्या बाईचं जे उत्तर आहे ते आतापर्यंत मी कुठल्या मराठी चित्रपटात पण पाहिलेलं नाही आणि हिंदी पण पाहिलेलं नाही. असं तिचं उत्तर आहे. ते काही माझे शब्द नाही, ते त्यांचं पाठ असलेलं उत्तर आहे, तसंच लिहिलंय. तर त्या उत्तराने यांना जिंकून घेतलंय. ते तिचं उत्तर असं आहे की लग्न झाल्यानंतर पतीचे जे स्वप्न असते तेच पत्नीचे असते. पतीच्या ज्या इच्छा आहेत, पतीची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यास पत्नीने सर्वतोपरी मदत करायला हवे. माझ्या पतीच्या स्वप्नपूर्तीसाठीच माझं यानंतरचं जीवन असणार आहे असं म्हणणाऱ्या बाईने यांना 23 केसेसमध्ये टाकलं. त्यामुळे हा जो सुरुवात केली यांनी की ही बाई समजणंच फार मोठी कठीण अवस्था आहे. म्हणजे आम्हाला ती पुस्तकातून समजली नाही आणि यांना ती त्यांच्या सोबत असून समजली नाही. आणि मुळात हा सगळा जो गोंधळ आहे, तर हा गोंधळामुळे ह्या सगळं गडबड 23 केसेसची गडबड झालेली आहे असं मला वाटतं. तर तुमचं काय मत आहे शुभांगी विषयी, काय तुम्हाला वाटतं? आभाळे सर म्हणाले की हे पात्र अनाकलनीय आहे.
मी या मताशी अगदी सहमत आहे. खरोखर वाचकाला सुद्धा कळत नाही की पतीवर इतकं अफाट प्रेम करणारी ही पत्नी अचानक फार त्या पतीला तुरुंगात पाठवायला तयार आहे, त्याच्यावर केसेस करायला तयार आहे किंवा अचानक करते. जसं तुम्ही म्हणालात की तिच्या स्वभावाविषयी कोणता तर्कच करता येत नाही. बरोबर. आणि म्हणून कदाचित ती आपल्याला खलनायिका वाटत असत किंवा वाटते. आणि ना सर, ती जेव्हा केसेस टाकते तरी सुद्धा मला वाटतं मध्यस्थी तुमचे ते कोण भाचा किंवा काय, भाचा. त्याच्याशी बोलताना ती तिचा खूप मुलगा. प्रेम आहे हे सांगते हो. रडते. मला हे कळत नाही, रडते ती. रडते, आणि तिचं मला नाव खूप काढले. प्रेम आहे, मला त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे, मला त्यांच्याशिवाय करमत नाहीये मला. किंवा मला वाटतं डीएडला गेल्यानंतर मला वाटतं डीएडला गेल्यानंतर सुद्धा ती सांगते की मला त्यांच्याकडे जावंसं वाटतंय. मला मग मला म्हणजे वाचकाला कळत नाही हो, एवढं प्रेम करते तर मग ही केसेस का टाकते? कुठल्या दबावात? यात असं वैशिष्ट्य आहे की या 23 केसेसमध्ये जे बी वकील होते त्यांचे, हिचे जे वकील होते ते वकील मला मदत करायचे. ते म्हणायचे की सर तुमचं नाव काढलं, काही तुमच्याविषयी प्रश्न विचारले ती बाई रडायलाच लागते म्हणे. आम्हालाच कळत नाही म्हणे की हे काय आहे. आणि तर बा म्हणजे आता आम्ही एवढ्या केसेस लढतोय म्हणे 20-25 वर्ष, धडाधड शिव्या देतात म्हणे नवऱ्याला, तिची आई माई सर्व काढतात. पण ती बाई असं काही आलं की मग आम्ही काही 1-2 प्रश्न विचारले की 5 वर्षामध्ये तुमचे कधी भांडणं झाले का, तू कधी आई वडिलांकडे रागून गेली का, काय नाही असं विचारलं की ती लगेच रडायला लागते म्हणे. एक दबाव, वडिलांचा दबाव. आणि सर तुम्ही म्हणाला तसं इतका आज्ञाधारकपणा तो अतिरिक्त ठरेल. मला वाटतं जर शुभांगीने हे जर तुमचं आत्मचरित्र वाचलं तर कदाचित ती असं म्हणू शकते, केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी, गाठे कुठेच नव्हते केला दगा फुलांनी. क्या बात आहे, असंच म्हणू शकेल. क्या बात आहे. पण मला अजून तुझं असं म्हणायचं की मर्यादेची मी नाना पाटेकरचा तो कोणता अग्नी साक्षी चांगली हा, अग्नी साक्षी. अग्नी साक्षी चित्रपटातला नाना पाटेकर आणि तुमच्या पुस्तकातली ही शुभांगी, हे मला हिमजिगर माणसं वाटतात. करेक्ट करेक्ट. हिमजिगर म्हणजे कसं की ती जेव्हा आशा आहेत ना तेव्हा ते आरशासमोर आहेत, तेव्हा ते या आरशासमोर ते तसे बोलतात म्हणजे तिच्या वडिलांसमोर, आणि जेव्हा तुमच्या समोर तसे बोलतात. आणि परत म्हणजे आता गंमत अशी झाली, सरांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामुळे की वकिलांना पण त्यांनी गोंधळात टाकलं. हो, सगळ्यांना. आता आपण तर गोंधळात अहो, होतो. वाचक तर गोंधळात आहेतच. पण वकिलाला पण गोंधळ आणि हे विषय ते प्रत्येक वकील मला सांगायचे. आणि ते मला ते वकील विचारले सर काय काय म्हटलं सर ती खूप चांगली आहे, तिचा मला काही नाही, फक्त प्रश्न असा आहे की तिने जे मुलं होऊन देण्यासाठी ते जे 2-3 तिने ऑपरेशन केले. पहिलं ऑपरेशन मला विचारून केलं ठीक आहे, पण दुसरं तिसरं ऑपरेशन तिने मला न विचारता केलं, त्यामुळे माझं तिचं बिनसलं. त्यावेळेस मी तिला 1-2 चापटा मारले बी आहेत आणि हे कोर्टाच्या रेकॉर्डवर सुद्धा आलेलं आहे. आणि कोर्टामध्ये सुद्धा ती गोष्ट बाब आली किंवा जेव्हा हे त्यांना तिला शिवीगाळ करायचे तर का करायचे, ते त्यांचं या बाईने त्यांना न विचारता अवर्षण करणं किंवा त्या फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या खाणं वगैरे, यामुळे सुद्धा यांच्या मनावर तो परिणाम झाला. कारण शेवटी मी म्हणत होती कमवणारा मी आहे, पोचणारा मी आहे. आणि मी तिला स्वतःच उदाहरण, तुझ्या आई वडिलांना 4-5 मुलं झाले, आमच्या घरामध्ये 7-8 मुलं आहे माझ्या आई वडिलांना, मग आपल्याला 2 मुलं का नको. बरं ते मी माझं म्हणलं की मुलगी पाहिजे बाबा, सकाळ पहिल्यांदा मुलगा झाला, एक मुलगी मला पाहिजे. तुम्हाला थेट एक प्रश्न विचारायचा. हा, चालेल. या आत्मचरित्रामध्ये मला एक जाणवलं की जर तुमचं तिच्यावर एवढं प्रेम होतं आणि ती जर दुसऱ्या मुलाला नकार देते तर तुमचा दुसऱ्या मुलासाठी एवढा आग्रह का होता? तुम्ही तिथे मला हे टिकवायचं आहे तर तुम्ही असं का नाही म्हणू शकला ठीक आहे आपण एका मुलावर संतुष्ट राहूया, असं ते उल्लेख कुठेही तुमच्या आत्मचरित्रात आलेलं नाहीये. तर त्याचं काय कारण? नाही, त्याचं असं आहे की आमच्या घरामध्ये मुलीच नाही, एकच बहीण होणार आम्हाला. त्यामुळे आणि माझ्या दोघं जे भाऊ आहे, मोठा भाऊ लहान भाऊ, त्यांना सुद्धा मुली आहेत. आणि मला मुलगी म्हणजे मला मुलगी नव्हती आणि माझी इच्छा होती की माझ्या घरामध्ये मुलगी असावी. कारण मुलगी असेल ना तर घर थोडं म्हणजे जरा लक्ष्मी आल्यासारखं किंवा घर भरल्यासारखं. घर भरल्यासारखं वाटतं, म्हणजे पूर्ण चौकोन भरल्यासारखं असं वाटतं. शुभांगीचं पात्र अनाकलनीय आहे हे आपण मान्य केलंय. किंबहुना त्या अनाकलनीयतेमुळेच हे पुस्तक जन्माला आलं किंवा सरांच्या एकूणच 23 केसेस. हा त्या 23 केसेस होणं वगैरे. पण एकीकडे शुभांगी अशी, परंतु त्यांची दुसरी पत्नी मात्र मला फारच पॉझिटिव्ह वाटतात, किंबहुना फार समजदार वाटतात. येस. जेव्हा एक उल्लेख मी मुद्दाम त्या पुस्तकातला करतो की
त्या असं म्हणतात एका ठिकाणी की लग्नाच्या आधी मी तापट आहे असं सरांनी म्हटल्याचा त्यांच्या या दुसऱ्या पत्नीने म्हणजे रंजनाने उल्लेख केलाय. हे मला मारायचे तेव्हा मारणं मला असह्य व्हायचं. हा माणूस रागीट आहे, तापट आहे, पण खूप प्रेमळ आहे असेही सांगायला सौ रंजना विसरत नाही. ते त्यांचं खरं मूल्यमापन त्यांनी केलंय आणि सरांना खऱ्या अर्थाने त्यांनी स्वीकारलंय. स्वीकारले म्हणजे खरा योग्य जोडीदार मला वाटतं हाच होता. हा, फक्त तो उशिराने त्यांना उशिरा मिळाला. आणि खरं सांगू सर, एकंदरीत या पुस्तकात लक्षात येतं की सौ रंजना यांनी या बंटीला खूप समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी म्हणजे अगदी शेवटी तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ठीक आहे, त्याचं मी आता काहीच बोलणार नाही त्याला जशा पद्धतीने, कारण एक संस्कार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर त्याचा तो चुकीचा अर्थ काढत होता. मला वाटतं एका म्हणजे एरवी खरं सांगू का, एक सावत्र आई म्हटलं की ती फार वेगळी आणि भयानक वाटते, पण इथे रंजना तशा कुठल्याही प्रकारचा सावत्रपणा करताना दिसलेला नाही. त्यांनी ऐकण्याचा प्रयत्न केला आणि मुलाने मात्र ती सावत्र आई म्हणूनच पाहिलं. हा म्हणजे इथे त्या सावत्र आई बनत नाही, पण मुलगा मात्र सावत्र मुलगा बनतो. आणि त्यामुळे सगळं खरं तर तिने एका ठिकाणी उल्लेख केलाय की मी त्याची आई होण्याचा खूप प्रयत्न केला. बरोबर, माझा त्याच्या वयातला अंतर माझी मी त्याची एक मोठी बहीण म्हणून प्रयत्न केला, परंतु त्यांच्या जो मनामध्ये जे इतर लोकांनी घालून दिलेले इतकं पसरवलेलं आहे की तो प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्याकडे निगेटिव्ह दृष्टिकोनात. मगाशी सरने सांगितल्याप्रमाणे शुभांगी ही अनाकलनीय पात्र आहे. पात्र म्हणण्यापेक्षा ती व्यक्तिरेखा आहे आणि जी आपल्यासारख्यांना समजली नाही, 5 वर्षे त्यांच्या सहवासात त्यांना समजली नाही, तर खरोखर ते अनाकलनीय आहे हे असं या पुस्तकातून आपल्याला वाटतं प्रत्येकाला. पण तिचीही एक बाजू या पुस्तकात मांडली गेली पाहिजे होती असं मला वाटतं. तिला नेमकं काय वाटतंय, कारण सरांचंच त्याच्यामध्ये हे आहे योगदान आहे. सर सत्य हेच सांगताय की हे माझं सत्य आहे, पण तिचंही सत्य काहीतरी याच्यामध्ये यायला पाहिजे अशी माझी याच्या पुस्तकातून असं वाटायला. तसं पाहिलं ना तर कोर्टातून सत्य शोधताना हे 4 पात्रांभोवती फिरणारं आत्मचरित्र. म्हणजे एक झाले स्वतः गवाळे सर, आणि त्या दुसरी एक आपली नायिका किंवा खलनायिका शुभांगी, आणि रंजना बद्दल आता यांनी बोललेलंच आहे. पण अजून एक महत्वाचं पात्र जे याच्यात आलेलं आहे ते म्हणजे बंटी उर्फ दिनकर उर्फ ललित असे. म्हणजे त्यांचं फार प्रेम, म्हणजे ते अजूनही ते प्रेम करतात. ललित म्हणण्यापेक्षा ललित, त्याचा लाळ गळते ती प्रेमाने ते त्या मुलावर प्रेम करताना, असा प्रकार आहे. फार इमोशनल आहेत. मी त्यांना बरंच 10% तरी काढला असेल, पण फार इमोशनल आहेत. तर हा जो बंटी आहे तर त्याच्या मागे मानसिकता आहे, सामाजिक वातावरण आहे, सगळं आहे. म्हणजे आपण जे आता उल्लेख केला की दुसऱ्या आईने ताई होण्याचा प्रयत्न केला आणि तिने प्रामाणिकपणे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, पण ते घडलं नाही. त्याच्या मागे अनेक कारण असतील. तर हे सगळं असताना त्याला आई तर कळली नाही, म्हणजे नवीन आई तर कळली नाही, पहिली आई सुद्धा त्याला कळली नाही. हे पण ते नंतर उल्लेख केला आपला ऑफ द रेकॉर्डला. त्याला पहिली आई पण कळली नाही, दुसरी आई पण कळली नाही, पण त्याला खऱ्या अर्थाने हा जो बाप आहे, जो इतका प्रेमळ आहे, इतका साधा आहे, हा एक आहे की तो अत्यंत तापट आहे आणि कुठेही अपमान करणारा आहे. पण अपमान केल्यानंतर जर तुला काही लागलं तर तो धावत येऊन तुला ट्रीटमेंट देणारा पण आहे. तर हा बाप, असा बाप की जो खऱ्या अर्थाने आजच्या काळातला एक चांगला बाप आहे, तो बंटीला कळला का? चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं आपण जरा बंटीच्या भूमिकेतून विचार करूया. बंटीच्या आयुष्यामध्ये त्याच्या मला वाटतं खूप लहानपणापासूनच त्याच्या इतकी परवड झाली. आपण जरा त्याची सायकोलॉजी विचारात जर घेतली तर कदाचित त्याच्या स्वभावामध्ये आलेला तो कडवटपणा त्याला लहानपणी बसलेल्या या ठोकरांच्यामुळे आला असावा असं माझं मत आहे. किंबहुना तो आपल्या बाबांचं, वडिलांचं जे मूल्यमापन करतो पुस्तकामध्ये, त्याच्या त्या निवेदनामध्ये त्याच्या बोलण्यातनं काही वाक्य आली आहेत, मला मुद्दाम ती सांगावीशी वाटतात आपल्याला, की पैशाने म्हणा किंवा कशाने त्यांचे व माझे नाते टिकून होते, पण माझे डीटीएड पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ते उरले सुरले पैशाचे नातेही वाईट बोलून तोडून टाकले. हा एक कडवटपणा, म्हणजे बाबा टाकून बोलतात, वाईट बोलतात, असं त्याचं मत बनलेलं आहे. किंवा तो पुढे असंही म्हणतो, अपमान कसा करायचा हे पप्पांकडून शिकावे. अपमान करायचा तर 4 चौघात
हा जणू त्यांचा छंदच आहे. म्हणजे त्यांचा कोणावरच विश्वास नाही, ते स्वतःच्या मनाचे राजे आहेत. आय एम द ग्रेट, सगळ्या जगाने आपले ऐकले पाहिजे असे त्यांना वाटते. आता ही जी भूमिका बंटीची मला वाटतं ना, तर ही भूमिका ना त्याची नाहीये, ही त्याच्या आसपासच्या लोकांनी त्याची तयार करून दिलेली भूमिका आहे. असेल कदाचित पण लक्षात घ्या, बालमनावर तुम्ही जे संस्कार कराल तेच कायमस्वरूपी होणारे संस्कार आणि असतात. हे दुर्दैव आहे की ते त्याच्यावर याचे संस्कार करणारे किंवा असं माझ्याविषयी विष कालवणारे हे आमच्या चुकीचे लोक होते तेव्हा. म्हणजे जवळचे नातलग आहे. हा मुद्दा जो आता बाळकृष्णने मांडला ना, हा सायकोलॉजिकल बरोबर आहे. पण एका विशिष्ट वयानंतर म्हणजे तुम्ही 25-26 ला गेल्यानंतर तुम्ही थोडस बौद्धिकदृष्ट्या विचारही करायला पाहिजे की अरे माझा बाप बरोबर चुकतोय का. बरोबर, ठीक आहे, मला सांगितलं की अरे तुझा बाप आहे ना सगळ्यांना शिव्या देतो, तुझा बाप आहे ना सगळ्यांशीच भांडण करतो, तुझ्या बापाला ना स्वतःच खरं करायचं, पण कधीतरी मी चेकही केलं पाहिजे ना. पण तसं चेक नाही त्यांनी केलं आणि ते चेक न केल्यामुळे त्यांच्यामधली जी दरी आहे ती वाढत गेली. मला काय म्हणायचं होतं, दरी वाढते याचं ना एक उदाहरण या आत्मचरित्रात आलेलं आहे. म्हणजे मला वाटतं सुरुवातीचा जेव्हा बंटी इथे आला तुमच्याकडे, तेव्हा रंजना आणि बंटी यांचं नातं खूप चांगलं होतं. पण मधली म्हणजे मला वाटतं सुट्टी लागली आणि सुट्टीमध्ये तो गावाला गेला आणि तिकडनं आल्यानंतर एकदम बदलला तो. म्हणजे फार परिवर्तन त्याचं झालं. ते आपल्याला कळतं की नक्कीच त्याला पडवलं गेलं, त्याला खूप विष कालवलं गेलं त्याच्यामध्ये, आणि त्याची तेवढी समज नसावी की आपण चांगलं काय वाईट काय, कारण त्याला जे सांगितलं तेच त्याने बालमनावरती त्याचा परिणाम झाला. हिंदी मीडियम मधून आलेली असल्यामुळे तिने त्याला शिकवलं. तेव्हा म्हणजे जानेवारीमध्ये आमचं लग्न झालं, जानेवारी 99 मध्ये, आणि त्याचा एप्रिल 99 मध्ये त्याचा रिझल्ट आला 7वीचा. तर त्याच्यामध्ये हिंदीमध्ये त्याला सर्वात जास्त म्हणजे 80 मार्क होते. म्हणजे एवढं तिने त्याला शिकवलं, एवढं जणांनी प्रयत्न केले, पण त्याला त्याची जी घडण झाली लागली. त्या घडणीमध्ये सगळं गावी गेलो आणि मग तेव्हा गावून आल्यानंतर जून मध्ये आल्यानंतर मग हे हळूहळू मग तो तिचं ऐकायला नाही लागला. म्हणजे तिच्या जे त्याला पडवलं ते त्याने आचरणात आणायला सुरुवात केली. बंटीला त्यांचा बाप कळला की नाही हा जो प्रश्न आहे हा थोडासा मला हे वाटतोय. कारण बंटीचं वय त्या वेळेला तेवढं कळण्यासारखंच नव्हतं, कारण त्याची मानसिकता तशी नव्हती. कारण त्याच्या डोक्यामध्ये सावत्रपण हा एकच शब्द चर्चेत झालेल्याप्रमाणे त्याच्या नातेवाईकांनी जो भरवलेला आहे त्याच्या अनुषंगाने बंटी हा मानसिकदृष्ट्या सुद्धा जरी छोटा असला तरी भावनिकदृष्ट्या सुद्धा त्याला या गोष्टी काही कळल्या नसाव्यात त्यावेळेला. आणि म्हणून मला वाटतं बंटी किंवा बंटीला त्याचे वडील कळले नाहीत. कारण वडील हे प्रत्येकाला कळतातच आपल्या मुलाला असं नाही आहे. प्रत्येक मुलाला समजण्यासाठी पालकांनी त्या भूमिकेत किंवा त्या पाल्याला तेवढा वेळही द्यायला पाहिजे होता. आणि मला असं वाटतं की सरांनी त्याला तो तेवढा वेळ कदाचित त्या प्रसंगाला दिला गेला नसेल आणि म्हणून त्याची ती मानसिकता कदाचित त्याच्यातनं ती निर्माण झाली. आणि मग त्याचे आरोप सरांवर असे असावे की माझे वडील हे खलनायक आहेत किंवा अहंकारी आहेत वगैरे वगैरे असं. हरकत नाही, पण म्हणजे कसं झालंय की सगळ्यांनी म्हणजे अगदी शिंदेने पण बंटीला बॅलन्स केला. फक्त मी बंटीला बॅलन्स यासाठी करत नाही कारण बंटी केवळ मी पुस्तकातून त्याला बंटीला ओळखत नाही, ते मी प्रत्यक्षातून ओळखतो. हा पण एक वेगळा मुद्दा येतो आणि त्यामुळे माझ्या समोर असलेलं जो क्षेत्र आहे ते मोठं आहे. मुळात मुद्दा माझा हा होता की ठीक आहे ना की तुला आई आवडत नाही की आई सावत्रच आहे, पण तू बापाकडे पण सावत्रपेक्षाही पलीकडच्या दृष्टीने पाहिलं म्हणजे तू किमान हे तरी पाहायला पाहिजे की ठीक आहे माझी आई अशी आहे सावत्र आहे, पण बाप काही अंशी तरी बरोबर आहे. जे त्याचं जे निवेदन आहे त्या निवेदनातून त्याचा बाप हा टोटल 100% चुकीचा आहे असं तो मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि हा त्याचा अहंकार आणि तो फार चुकीचा आहे. म्हणजे तो एकीकडे म्हणतो अत्यंत कंजूस बाप आहे माझा आणि त्याला हे कळत नाही की शिक्षणासाठी, आणि तो हे मान्य करतो बाबा शिक्षणात म्हणजे पप्पा शिक्षणासाठी वाटेल तेवढा खर्च करायला तयार आहे, हेही मान्य करतो. मग जर तुझ्या शिक्षणासाठी मग तुला फक्त नाचण्यासाठी तमाशा करण्यासाठी पैसे द्यावेत का? कसा येतोय की ही जी वाक्य आहेत ना ती त्याची नाहीच वाटत मला बंटीची, ही यांच्या नातेवाईकाची वाक्य आहेत. जी बंटी बोलतोय
कारण त्याची जी वाक्य आहेत ना ही आणि माझे वडील मुळात- शिक्षणासाठी पैसा खर्च करायला तयार आहे, ते बंटीचं वाक्य आहे. पण तुझा बाप अहंकारी आहे आणि हा म्हणतो माझा बाप अहंकारी आहे, हे त्यांनी ऐकलेलं वाक्य आहे. आणि मुळात तो हे समजून घेतली की आमचं दोघांचं एवढ्या प्रेमाने संसार चालू होता, परंतु केवळ तिला मुलं नको म्हणून तिने 2 अबॉर्शन करून टाकले म्हणून यांचं बी नसलं. ह्या मूळ जी गोष्ट आहे या केस होण्याची, त्याकडे तो कम्प्लिटली दुर्लक्ष करतो. म्हणजे तो आईला काहीच दोष देत नाही त्याच्याबद्दल, की आईचं सुद्धा चुकतं येवा की जेव्हा मुलं होत नव्हते तेव्हा तुम्ही रडत होते, आणि जेव्हा मुलं व्हायला लागले तर कमीत कमी 2 तर पाहिजे, एक मुलगी तर पाहिजे आपल्या. आणि जर समजा हा विचार नाही तो करू शकत कारण तो तेवढा लहान आहे, पण तरी सुद्धा पण तो 25 वर्ष झाल्यानंतर त्याने हा विचार करावा नको नाही, का? त्याची मानसिकता तयार केली गेलीच नाही. जेव्हा त्यांनी ही सरांनी जेव्हा त्याची इंटरव्ह्यू घेतली हे 2017 मध्ये, त्याचा 89चा जन्म आहे, म्हणजे 89 ते 2012 आणि 17 29 म्हणजे 28-29व्या वर्षी जेव्हा तो मुलगा ते समजूच शकत नाही, लहानपण ठीक आहे, आणि हे सर्व त्याची ती घडी जी बसली ना ती पक्की बसली. तर ठीक आहे, आता आपण भरपूर पुस्तकावर चर्चा केलेली आहे. आपण थोडस शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. म्हणजे काही अनेक प्रश्न मी जे काढले होते ते अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्ही इतर प्रश्नांना जोडून दिल्यामुळे मला वाटतं हे पोटातून सत्य शोधताना हे आत्मचरित्र प्रेक्षकांच्या समोर आलेलं असावं. तर आता हा फार चांगला प्रश्न आहे माझा, म्हणजे तो थोडासा साहित्यिक प्रश्न आहे. म्हणजे हा आता तुम्ही अँगलनी बघू नका, थोडंसं आपण त्याला एक साहित्यिक दर्जाच्या हिशोबातून पाहूया आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करूया की हे आत्मचरित्र कोर्टातून सत्य शोधताना यशस्वी झालेले आहे. जर त्याचं उत्तर होय असेल तर कोणत्या अँगलने झालेलं आहे, आणि त्याचं उत्तर नाही असेल तर कोणत्या अँगलने झालं? खरे तर या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलेलं आहे. या पुस्तकाची जी रचना केली आहे ती रचना करतानाच मुळात प्रत्येकाचा अँगल, प्रत्येकाच्या मनाची मनोभूमिका ही अशा पद्धतीने पकडली आहे शब्दांकन कर्त्याने, मला असं वाटतं की आता पुढे काय होईल ह्याची उत्सुकता प्रत्येक पानात दडलेली आहे. ही त्या लेखकाचं कौशल्य आहे असं मला वाटतं. आपण सुरुवात तर अगदी त्या मुखपृष्ठापासून केली, तेव्हाच तिथूनच ती उत्सुकता चाळवली जाते. ते पुस्तकाचं पान वरचं मुखपृष्ठ बघितल्यानंतर आतमध्ये काय असेल असं म्हणून पान उघडायला जावं. तिथे लेखकाचं निवेदन येतं आणि निवेदनामध्ये त्यांची ती भूमिका, पुस्तक लिहिण्याची भूमिका जेव्हा ते तिथे मांडतात, माझं स्वतःच असं झालं की ते पुस्तक पूर्ण संपवल्याशिवाय मी खाली ठेवलंच नाही. हेच त्या पुस्तकाचं यश आहे असं मला वाटतं. नक्की नक्की. म्हणजेच हे पुस्तक खरोखरच उत्कंठावर्धक आहे. हातात घेतल्यानंतर ते संपल्याशिवाय ठेवावं असं वाटत नाही. कारण गवाळे यांचा जो जीवनपट आहे तो जीवनपटच खरं तर संघर्षमय आहे आणि त्याची मांडणी इतकी उत्तम झालेली आहे की ते पुस्तक खरोखर वाचनीय झालेलं आहे. म्हणजे साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे आत्मचरित्र अतिशय उत्तम आहे, हे तितकंच सत्य. पण माझ्यासारख्या वाचकाला थोडीशी अतृप्तता राहिली. त्याचं कारण असं की 23 केसेस जेव्हा होतात तेव्हा मला कुठेतरी असं वाटत होतं की, म्हणजे असं वाटतं कदाचित ते त्यांनी कदाचित काही संकेत असतील म्हणून टाळलं असेल, पण मला असं वाटत होतं की या 23 केसेसमधली एखादी केस तरी कोर्टात उभी राहिल्यानंतर कोर्टातले जे काही संवाद झाले, जज असेल, वकील असेल, वाद असेल, प्रतिवादी असतील, यांचे जे काही झालेत ना संघर्ष किंवा जे काही, तो कुठेतरी जर का एखाद्या केसेस मधला जर आला असता तर मला वाटतं या पुस्तकाला आणखी किंवा या आत्मचरित्राला आणखी 4 चांद लागले असते. ती अतृप्त कदाचित माझी राहिली. मात्र ते जरी आपण बाजूला ठेवलं तरी हे पुस्तक कुठेही रटाळवाणं वाटत नाही. ते शेवटपर्यंत आपल्याला उत्कंठा वाढवत जातं आणि शेवटी ओशोच्या फिलॉसॉफीपर्यंत घेऊन येतं. किंबहुना जेव्हा आपल्याला सामान्य वाचकाला हे सगळं कोडं सोडवता जसा गोंधळ गवाळ्यांचा झालेला आहे तसा होत असताना आपण मात्र एका निश्चित टोकाकडे येतो की ओशो वाचला पाहिजे. जर या माणसाने ओशो वाचला असता तर हे जर तो टाळू शकत होता तर आपण तो वाचला पाहिजे आणि तो वाचावा. अट्टहास धरलेला या माणसाने काही पुस्तकांची नावं दिलेली आहेत आणि ती
आपणही वाचावीत. मला वाटतं कुठल्याही वाचकाने हे पुस्तक हातात घेतल्यानंतर त्यांचं समाधान करणारं हे पुस्तक आहे आणि यातून बरेच आपल्याला स्वतःच्या जीवनात बदल घडवता येतील आणि आपल्याला एक दिशा दर्शवणारं असं हे पुस्तक आहे. मी वाचकांना विनंती करेल की मी 2 वेळा हे पुस्तक वाचलेलं आहे आणि तरी देखील अनेक काही कंगोरे मला त्याच्यात सापडत आहेत. आपण जरूर हे पुस्तक वाचा अशी मी सर्व वाचकांना विनंती करेन. पुस्तकाचा साहित्यिक दर्जा याच्यावर तुम्ही जे बोलता त्याच्यात मला एक मुद्दा आवर्जून म्हणता असं वाटतो की हे जरी आत्मचरित्र जरी असलं तरी गव्हाळे कुटुंबांच्या साठी हा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून देखील याला वापरता येऊ शकेल. कारण त्या 23 केसेसचे ब्रीफिंग थोडक्यामध्ये त्यांनी इथे केलेलं आहे, रेफरन्स दिलेले आहे, संदर्भ दिलेले आहेत. भविष्य काळात हे तुम्हाला इतरांना सांगायला किंवा तुमच्या मुलांना त्यांच्या मुलांना बघण्यासाठी याचा उपयोग ते नक्कीच करू शकतील भविष्यात. आणि एखाद्या ऐतिहासिक पुस्तकामध्ये जशी वंशावळ दिली जाते तशी गव्हाळे कुटुंबियांची वंशावळ सुद्धा या म्हणूनच मी म्हणालो पुस्तकामध्ये आहे. दस्तऐवज त्यामुळे येतो. हा फार मोठा दस्तऐवज आहे. अगदी म्हणजे भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी तो फार उपयुक्त ठरू शकेल. अगदी कोर्टातून सत्य शोधताना या प्राध्यापक एकनाथ गव्हाळे यांच्या पुस्तकावरती मला वाटतं गेले 1 तासभर आपण चर्चा करतोय आणि दोघांनी अनेक कांगोऱ्यांना हात घातलाय आणि मी स्वतः शब्दांकन करत असताना जे काही मुद्दे माझ्या दृष्टीक्षेपात आले नव्हते असेही मुद्दे आले आणि खास करून शुभांगी नावाचं जे कॅरेक्टर आहे ज्याला आपण नायिका किंवा खलनायिका म्हणतो ती आज खूपच माझ्याकडे फोकस झाली, म्हणजे माझ्या विचारामध्ये फोकस झाली आणि लक्षात आलं की अशी मानसिकदृष्ट्या विकृत असणारी माणसं जर असतील तर माणसाला कोर्ट हा पर्याय येऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा सरांशी खाजगीमध्ये बोलत असतानाही जाणवलं की त्यांनी मगाशी सांगतानाही म्हणाले असतील ते की कोर्टातून न्याय मिळत नाही, म्हणजे साहित्यिक मूल्याच्या संदर्भात विचार करत असताना कोर्टातून न्याय मिळत नाही. कोर्टातून जो दिला जातो ना त्याला न्याय म्हणतात, तो न्याय नसतो. कारण का आता 2 कुटुंब वेगळे झालेत. ती जी बाई आहे ती डिस्टर्ब आहे, हे दुसरं लग्न करूनही डिस्टर्ब आहेत आणि बंटी आहे तो तर टोटल डिस्टर्ब आहे. म्हणजे ह्या सगळ्या घटनेतून काय झालं, कोर्टाने कोणाला न्याय दिला? न्याय दिला असता तरी माणसं सगळे आनंदात आपल्याला जाणवली असती. त्यामुळे कोर्टात न जाणं याच्यात शहाणपणा आहे, जो अनेकांनी सांगितलंय की म्हणजे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. विनायकने त्या वाक्याने सुरुवात केली होती की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, पण तरी आपण अति शहाणे होतो आणि कोर्टाची पायरी चढतो. त्याच्यावर अनेक उपाय आहेत. त्यातला एक उपाय गव्हाळे सरांनी सांगितला, त्याचा उल्लेख विनायकने केला, तो म्हणजे की तुम्ही ओशो वाचा. आणि ओशोने असं म्हटलेलं आहे की जर तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे, तुमचं पटत नाही, तर तुम्ही प्रेमाने घटस्फोट का घेत? प्रेमाने घटस्फोट घ्या. फॉर एक्झाम्पल की काय तुला पटत नाही का, ठीक आहे आपण अजून 2 महिने विचार करूया आणि मग कोर्टात जा. दोघं एकमेकावरती एकही आरोप करू नका, एकही आरोप करू नका. ही अशी आहे ती अशी, कारण आपल्याला परत त्या आठवणी जशा आता यांनी सांगितल्या की त्या आठवणींच्या गुलाबी पाकळ्या त्यांच्याकडे आहेत. मग ह्या सगळ्या पाकळ्या असताना तुम्ही एकमेकांवर इतके आरोप करतात, गलिच्छ आरोप करता, मारामाऱ्या करता, भांडणं करतात, त्यांच्या बाजूने 4 लोक यांच्या बाजूने 4 लोक, हा जो सगळा गोंधळ हा टाळा. तुम्हाला वेगळंच व्हायचं ना, ते प्रेमाने वेगळं व्हा, इतकं चांगलं वेगळं व्हा. हे ओशोची फिलॉसॉफी. मी सांगतो माझं नाही, की जर जाताना रस्त्याने तुम्हाला ती मुलगी परत दिसली तर तिला हाक मारा, चला आपण चहा पिऊया, कारण आपण कधी काळी मैत्री केली होती आणि वेगळे होऊया. वेगळं का झालंय? आपलं वैचारिक दृष्ट्या पटत नाही, बाकी सगळं तू चांगलीच आहेस, कारण ती तर पुन्हा कोणाशी तरी लग्न करणार आहे आणि ते लग्न केल्यानंतर तिचं लग्न पण टिकणार आहे, जसं आता यांचं टिकलं. म्हणजे तेही टिकलंच असतं पण आता टिकवलं. त्यामुळे ती जी काही बाई आहे किंवा हा जो काही माणूस आहे खूप चांगले आहे असं समजून जर आपण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अशा घटनांकडे पाहिलं तर ही जी काही कोर्टामध्ये अनेक हजारो केसेस पडलेले आहेत, जे सर आकडा सांगतील कदाचित तुम्हाला, तर आता कोर्टामध्ये क्रिमिनल केसेसपेक्षा घटस्फोटाच्या केसेसची संख्या जास्त आहे आणि त्याला 18 महिने या करता लागतात की एवढ्या केसेस आहेत. तर हा सामाजिक प्रश्न आहे. तर पुस्तक वाचताना हेही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की असा प्रसंग जर आपल्या आयुष्यामध्ये येत असेल तर आपण त्याच्यात सामोपचार करूया. म्हणजे पूर्वीच्या काळी सामोपचार होत आहे, नवीन काय सांगतो असं काही नाही. पूर्वीच्या काळी 5 पंचमंडळी बसायची आणि ते नियम कोर्टात न जाता तो निकाल लावत होते, म्हणजे भांडणं काही होत नव्हते नियमाप्रमाणे. तसंही करता येतं. तर हा सगळा आवाका डोक्यात येण्यासाठी, हे सगळं समजून घेण्यासाठी पहिल्यांदा हे पुस्तक आपण वाचायला हवं. म्हणजे वाचल्यानंतर लक्षात येतं की काय काय चुकलंय. आम्ही तर खूप छान चर्चा केलेली आहे. तर आता शेवट आपण 2 मिनिटाकरता प्राध्यापक एकनाथ रामदास गव्हाळे यांना विनंती करूया की तुम्हाला ही सगळी चर्चा ऐकून नेमकं काय वाटलं ते 2 शब्दात मांडा.
खरं म्हणजे मला इतका आनंद झाला की ही जी चर्चा जी आज पहिल्यांदा माझ्या पुस्तकावर प्राध्यापक अनिल कवठेकर जे आहेत त्यांनी घडून आणली ती माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त झाली, अपेक्षेपेक्षा सुंदर झाली, अपेक्षेपेक्षा जास्त समाधानकारक झाली. आणि त्यामुळे मला असं म्हणजे आता हे पुस्तकासाठी जो मी काय खर्च केला त्या खर्चाचं जे चीज आहे त्याच्यापेक्षा ते कितीतरी पटीनं न मोजता येणार आहे एवढं चीज या चर्चेतून झालं. आणि जी साधक बहादर चर्चा झाली की खरं म्हणजे आम्ही प्रामाणिकच आहे कोणत्याही बाबतीमध्ये आणि कवठेकर सरांच्या तर आमचा नेहमीच यावर चर्चा वादविवाद चालूच असतात. तर ही चर्चा तुम्ही जी घडवून आणली या चर्चेचं जे फलित आहे ते ज्यांना ज्यांना या पुस्तकामधून जे काय मिळेल ते निश्चितच पॉझिटिव्ह असेल याची खात्री मी देऊ शकतो. आणि या आपल्या सर्वांचे आभार विशेषतः कवठेकरांनी अरेंजमेंट केलं, त्यानंतर आव्हाळे सर, त्यानंतर बाळकृष्ण, त्यानंतर पाटील सर, त्यानंतर आमचे डायरेक्टर आणि सर्वात आम्हाला तुमच्या समोर घेऊन येणारे मिस्टर धनराज सर या सर्वांचे मी आभार मानतो. आणि मी अशी अपेक्षा करतो की अशा चर्चा वारंवार घडाव्या आणि आपण या निमित्तानं का होईना एक आपलं सामंजस्य वातावरण निर्माण होईल आणि यातून काही समस्या आपल्या कुटुंबाचे तर आपण सोडूच, परंतु आपल्याकडे जे कोणी सल्ला मागणारे येतील, आपले मित्र असो किंवा आपली नातलग असो काही असो, हे याचा त्यांना फायदा होईल. आणि खरं म्हणजे मी यातून ह्या माझ्या अनुभवावरून मी 2 जे लग्न आहेत त्यांना घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आणि 3 ते 4 कुटुंबांना सांगितलं की तुम्ही कोर्टामध्ये जाऊ नका, कोर्टात टाकलेल्या केसेस तुम्ही विड्रॉ करा, आपसात बसा, सामोपचार या, तर तुमचं लग्न टिकेल, नाही तर टिकणार नाही. कारण का सर्वकडे घरोघरी मातीच्या चुली असतात. ही बाई सोडली काय, ती बाई सोडली काय, हा नवरा सोडला काय, तो नवरा सोडला काय, शेवटी काय आहे तुम्ही जेवढी ऍडजस्टमेंट कराल दोघं बाजूनं तेवढं तुमचं चांगलं, तेवढं तुमचा संसार टिकू शकतो. नाही तर अहंकारामध्ये तर सर्व जगच बुडतो. तेव्हा या निमित्तानं मी आपल्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि पुन्हा अशी चर्चा घडावी अशी एक अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द. धन्यवाद. मित्रांनो, गेले 2 तास 1.5 तास ही चर्चा ऐकणारा एक प्रेक्षक आपल्या सोबत आहेत, माझे मित्र रवींद्र सावंत. ही चर्चा ऐकल्यानंतर त्यांना नेमकं काय वाटतं तेही जाणून घेणं गरजेचं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मत किंवा आपली भूमिका मांडा. सर्वप्रथम तर अभिनंदन, या पुस्तकाचं तुम्ही शब्दांकन केलेलं आहे आणि अभिनंदन गव्हाळे सरांचं की त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातली ही गोष्ट इतरांना मार्गदर्शन व्हावी यासाठी या पुस्तक रूपाने सर्वांसमोर मांडलेली आहे. पुस्तकाचा एकंदरीत प्रकार काय असावा हे सगळी चर्चा पाहिल्यावर कळलं. म्हणजे चर्चेतून मनोरंजन झालं पण अंजनही मिळाले. की जसं तुम्ही वारंवार तो शब्द यायचा की कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये आणि त्यात एक मानसिक दुर्बलता ज्यांना मिळाली आहे असे प्राध्यापक गव्हाळे सर जेव्हा या सगळ्यातून वावरतात. म्हणजे 23 केस ते सुद्धा बराच वेळा ऐकायला आलं मला. तर 23 केस झाल्या, त्याच्यासाठी ते 7-7.5 वर्षाचा 23 केस कसे कल्याण, ठाणे, मुंबई, भुसावळ, जळगाव, मुंबई हायकोर्ट आणि मुंबई हायकोर्ट असा तो प्रवास साधन आहे तो. आणि ती केस करून परत सकाळी येऊन हजर व्हायचे शाळेला. म्हणजे हे सगळे व्याप त्यांना सहन करावेच लागले. आणि सरते शेवटी मला ते एक वाक्य सरांचं आवडलं की कोर्ट काय न्याय देईल ते देव. म्हणजे या प्रकरणात कधीही पती पत्नी दोघांचीही जीत होत नाही, दोघांचीही हारच असते, कारण प्रकरण इथपर्यंत जातं. तर हे पुस्तक वाचकांनी जेव्हा वाचतील, आज ते माझ्या हातात आलेलं आहे, मीही वाचणारच आहे. हे वाचल्यावर लोक या स्टेजला कधी पोहोचणार नाहीत अशी एक अपेक्षा धरतो मनापासून की एकंदरीत हा जो अट्टहास आहे तो बहुतेक याचसाठी झालेला आहे बरोबर की या स्टेजला कोणी पोहोचू नये की त्यांचे संबंध एवढे दुरावेत. फार छान चर्चा झाली गुलाबी पाकळ्यांवर
ह्या पाकळ्या प्रत्येकाच्या आयुष्यात जपल्या जाव्यात, हे याचं फलित व्हावं एवढंच बोलतो. आणि पुस्तक खरोखर वाचावं असंच आहे की चर्चा मी जवळून ऐकलेली आहे. अर्थात शेवटी पुस्तक वाचल्यावर यातला आणखीन जे काही राहिलंय जो भाग चर्चेतला तो सगळा मला आत्मसात करायला मिळेल. उलट मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो की मला तुम्ही साक्षीदार केला त्या चर्चेचा. नाही, कोणीतरी पाहिजे ना साक्षीदार की चर्चा खऱ्या अर्थाने झाली. हा. तर या सर्वांसाठी आभार मानतो आणि निश्चितच सर हे पुस्तक मी पूर्ण वाचतो. जरूर. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तर ते आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कळवा. आणि अशीच चर्चा आता पुन्हा एकदा दुसऱ्या एखाद्या पुस्तकावर आम्ही करणार आहोत आणि ती तुम्हाला ऐकायला पाहायला आवडेल का तेही आम्हाला कळवा. धन्यवाद.